पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आपण जे आज भजन आता गायलं त्यामध्ये म्हणतात की आयुष्य निघून गेलं माझं आणि वेगवेगळ्या वयी मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त होतो, पण आज लक्षात आलं, म्हणतात वार्धक्य एखो ना, आता वार्धक्य आलं, वृद्धत्व आलं आणि लक्षात आलं की मी व्यस्त नव्हतो, मी व्यर्थ घालवत होतो. तर साधारणपणे ही मनोगत जे आहे हे सर्वांचं आहे आणि या अशा परिस्थितीपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर कोणाची तरी मदत लागेल आपल्याला. कारण जेव्हा आपल्याकडून असं व्यर्थ जीवन जाईल ते आता त्यांना एका परिस्थितीत लक्षात आलं आहे, म्हातारपणात लक्षात आलं आहे. आणि असे अनेक लोक असू शकतात जे म्हातारपण गाठलं आहे तरी पण हे साक्षात्कार झाले नसतील. आणि आपलं मोठं सौभाग्य आहे की वृद्धत्व येण्यापूर्वी कमीत कमी आपण असं वाचतोय आणि कुठेतरी मनात एक विचार येऊ शकतो की मला हे टाळायचं आहे, मला या परिस्थितीतून नाही जायचं आहे. तर हा जो मधला एक काळ आहे किंवा मधली एक गॅप आहे की आपण आपल्या सगळ्या इच्छांची पूर्ती करतोय आणि कुठेतरी हरी परमेश्वर आपल्याकडे आशेच्या नजरेने बघतायत. हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे आणि मला सोडून या जगामध्ये वावरतायत. कधीही यांचा माझ्याशी संबंध पुनर्स्थापित होईल. घर सोडून गेलेला माझा मुलगा, घर सोडून गेलेली माझी मुलगी पुन्हा एकदा कधी माझ्याजवळ येईल. तर हे कार्य कोण करणार? मधलं कोणतरी करायला लागेल. तर श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतायत यदा यदा ही धर्मस्य, मी येतो या जगात आणि काय येतात तर धर्माच्या संस्थापनेसाठी, योग्य पद्धतीने धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीकृष्ण येतात. पण ते श्रीकृष्ण जेव्हा या जगात येत आहेत कुठल्या उद्देशाने येत आहेत? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. म्हणतात माझा जन्म आणि माझा कर्म हे दिव्य आहेत हे जर कोणी जाणलं, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न इति माम एति सो अर्जुन. सो आधी मी या जगात काय येतो, मग परित्राणाय साधूनाम, आणि त्याच्या पुढचा श्लोक आहे. याचा अर्थ केवळ आपण जाणलं जरी, आपण ओळखलं जरी श्रीकृष्णांना की श्रीकृष्ण यांचा या जगातला आविर्भाव दिव्य आहे आणि ते जे काही करतात ते पण दिव्य आहे, तर म्हणतात एवं यो वेत्ती तत्वतः. ज्याला हे लक्षात आलंय पण कसं भावनात्मक स्तरावर नाही, तत्वतः. तर म्हणतात त्याचा इथे जन्म नाही होत, आध्यात्मिक जगतात होतो. विचार करा श्रीकृष्णांनी किती सोपं करून दिलं. म्हणतात केवळ आपल्याला तत्वतः जाणून घ्यायचं आहे की श्रीकृष्ण कोण आहेत आणि श्रीकृष्णांचा आविर्भाव आणि श्रीकृष्णांचे कार्य हे कसे दिव्य आहेत. तर श्रीकृष्ण जेव्हा या जगात आले होते तेव्हा किती लोकांनी ओळखलं त्यांना? दुर्योधनाने नाही ओळखलं, शिशुपालाने नाही ओळखलं, आपण तर खूप दूर गेलो. त्यांच्या स्वतःच्या मामाने, मामा भाचा जोडी आपण या जगामध्ये खूप जवळची जोडी आहे, नाही प्रेमाची जोडी असते. तर स्वतःचे मामा पण त्यांना ओळखू शकले नाही. मग एवं यो वेत्ती तत्वतः कसं होणार? फक्त आपल्याला जाणायचं आहे श्रीकृष्ण कोण आहेत, तो पहिली पायरी आहे. ते पण होत नाही आहे जर आपण कोणा योग्य व्यक्तीचा आधार नाही घेतला. तर स्वतःचे मामा पण श्रीकृष्णांना ओळखू नाही शकले. आपण कोण आहोत? आपण पांडव आहोत की आपण कौरव आहोत?
तुम्ही विचार करताय, चांगली गोष्ट आहे, विचार पाडायला भाग पाडायला पाहिजे आपल्याला. कौरवांमध्ये ना एक विकर्ण होता, तर त्याचा जन्म कौरवांमध्ये झाला होता. 100 मुलांमधून एक त्याचं नाव आहे. पण त्याला कौरवांचे तत्व कधी पटले नाही, म्हणून द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण चालू होता तेव्हा तो एक कौरव होता ज्याने त्याला आक्षेप घेतला होता. तर हा जो विकर्ण आहे जन्माने कौरव आहे पण भावना अकौरव आहे. पांडव नाही म्हणत आहे, शुद्ध आचरण नव्हतं, पण त्याला एक लक्षात आलं की हे काहीतरी चुकीचं चाललंय. या विकरणाचा उल्लेख कुठे येतो माहिती आहे? भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा दुर्योधन आपल्याकडील शूरवीरांची गणना करत असतो, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय, त्यामध्ये त्या पूर्ण ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत? अश्वत्थामा, कर्ण, भीष्म, द्रोण, कृपा, हे सगळे मोठे मोठे रथी आहेत. त्याच्यामध्ये तो म्हणतो आणि आपल्याकडे विकर्ण पण आहे. का म्हणतो? ॲक्च्युली विकर्ण कोणी मोठा नाही आहे, त्याच्याबद्दल अजून कोणाला काहीच माहिती नाही आहे, पण त्याला एक माहिती असतं की या विकर्णामध्ये बदल करण्याचा एक चान्स आहे. तर वैदिक काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा सुरुवातीला एक चान्स असायचा, शंख वाजायच्या आधी आपण दल बदलू शकतो. तर दुर्योधनाला माहिती होतं मागच्या वेळेस मी जेव्हा अधर्म करत होतो तेव्हा हा एकटा माझ्या बाजूने बोलायच्या ऐवजी हात यांनी वर केला होता आणि म्हणाला हे चुकीचं चाललंय. आता युद्धामध्ये जर याला श्रीकृष्ण बघितलं, यांनी अर्जुनाला बघितलं तर दल बदलेल हा. तर म्हणून आधीच त्याला म्हटलं कर्ण, भीष्म आणि विकर्ण पण आहे. आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे? विकर्ण कौरवांकडूनच लढला. तर आपण कोण आहे? आपण कौरव पण नाही आणि आपण पांडव पण नाही, आपण ते विकर्णासारखे आहे. कुठेतरी आपल्याला माहिती आहे की हे जे चाललंय ते चुकीचं चाललंय, पण आपल्यामध्ये दल बदलण्यासाठी, धर्माच्या बाजूनी लढण्यासाठी, सगळ्यांच्या समोर चुकीची गोष्ट सोडण्याची शक्ती नाही आपल्यामध्ये. म्हणून आपण कौरव पण नाही, आपण पांडव पण नाही, आपण मधले आहोत. तर त्या विकर्णाला जर तेव्हा दुर्योधनाने वाहवा नसती केली आणि जर श्रीकृष्णाने किंवा अर्जुनाने जर थोडंसं काहीतरी खुणवलं असतं तर कदाचित तो आला असता, बरोबर? तर विकर्ण कोण व्यक्ती आहे माहिती आहे? ज्याला कळतंय पण वळत नाही आहे. आणि आपली पण कथा हीच आहे की नाही, आपल्याला कळतं पण वळत नाही. आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे माहिती आहे. मादक पदार्थांच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं या मादक पदार्थाचं सेवन करून कर्करोग होऊ शकतो. एक काळी फक्त वाक्य असायचं. त्यानंतर लक्षात आलं की लोक ते वाक्य वाचून पण जे काही करायचं ते करतात. आता एक भयानक फोटो असतो त्या पॅकेटवर, खूप विचित्र, खूप भीतीदायक फोटो असतो, म्हणजे जास्ती काय फरक नाही पडला. याचा अर्थ केवळ ज्ञान असून होणार नाही, त्या ज्ञानाला अंमलात आणण्यासाठी शक्ती पाहिजे. तर म्हणून श्रीकृष्ण परमेश्वर आहेत आणि कौरवांची बाजू पण आहे, पण मध्ये एक कोणतरी व्यक्ती लागणार जो आपल्याला बळ देणार. आणि ते बळ कशासाठी देणार? तर योग्य ज्ञानाला धरून ठेवण्यासाठी. कितीही वादळग्रस्त परिस्थिती आली तरी मी योग्याला सोडणार नाही आणि कितीही वादळग्रस्त परिस्थिती आली तरी मी अयोग्याला कधी स्वीकारणार नाही. कुठल्या गोष्टीला हो म्हणायचं आणि कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं हे माहिती आहे, पण त्याला धरून ठेवण्यासाठी शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती आपल्याला देतात बलराम. सो बलराम जे आहेत ते आपल्याला आध्यात्मिक शक्ती देतात. आणि त्यांच्याकडे आध्यात्मिक शक्ती कशासाठी आहे? तर आपल्याला मदत करण्यासाठी. जसं आज हे म्हणाले, भक्तिविनोद ठाकूर म्हणाले, भुलिया तोमारे संसारे आसिया. अरे तुला विसरून हे परमेश्वरा मी इथे आलो, काय काय भोगलं मी. तर ती परिस्थिती टाळण्यासाठी श्रीकृष्ण या जगात येतात, पण आपण ओळखू शकत नाही श्रीकृष्णांना, म्हणून बलराम येतात. श्री चैतन्य महाप्रभू श्रीला सनातन गोस्वामीनं जेव्हा शिकवण देतात तेव्हा वेगवेगळ्या अवतारांचं विज्ञान सांगतात. मग त्यामध्ये म्हणतात एक अवतार आहेत त्याला म्हणतात स्वयंप्रकाश किंवा म्हणतात वैभव प्रकाश. तर श्रीला प्रभुपादांनी, हे चैतन्य याच्यात नाही आहे, चैतन्य चरितामृतात नाही आहे, पण प्रभुपाद एक लेक्चरमध्ये त्याचं स्पष्टीकरण करतात का बलरामजींना स्वयंप्रकाश म्हणतात. स्वयं का म्हणतात? श्रीकृष्णांचे प्रमुख 2 अवतार आहेत. एक आहे स्वांश आणि एक आहे विभिन्न अंश. स्व अंश आणि विभिन्न अंश.
तर आपण सगळे जीवात्मे आहोत, ते श्रीकृष्णांपासून विभिन्न आहोत आणि आपण अंश आहोत, म्हणून आपण विभिन्न अंश अवतार आहोत. आणि बाकी सगळे जे परमेश्वराचे रूप आहेत ते स्वांश आहेत. नरसिंह, वामन, मत्स्य, कूर्म हे सगळे स्वांश आहेत. तर त्या अनुषंगाने स्वयं का म्हणतायत, कारण त्यांच्यामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये काहीच अंतर नाही आहे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, सर्व अवतारी कृष्ण स्वयं भगवान, ताहार द्वितीय देह श्री बलराम. सर्व अवतारी कृष्ण स्वयं भगवान, श्रीकृष्ण स्वयं भगवान आहेत. ताहार द्वितीय देह, जणू काही त्यांनी एक दुसरं देह घेतलंय, श्री बलराम. म्हणजे श्रीकृष्ण आणि श्री बलराम मध्ये काही अंतर नाही आहे. म्हणून स्वयं आणि प्रकाश का म्हणतात, तर श्रील प्रभुपाद उदाहरण देतात, ज्या प्रकारे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा पूर्ण पृथ्वीवर प्रकाश होतो आणि आपण सगळं काही स्पष्टपणे बघू शकतो, तशाच प्रकारे श्रीकृष्ण जेव्हा या जगात येतात तेव्हा आपण त्यांना नीट बघू शकत नाही, नीट ओळखू शकत नाही. तर श्रीकृष्ण कोण आहेत याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी बलरामजी येतात आणि म्हणून बलरामजींना स्वयंप्रकाश अवतार म्हणतात. याचा अर्थ श्रीकृष्ण जरी अनेक वेळा आपण त्याची तुलना करतो सूर्याशी, कृष्ण सूर्य सम, माया है अंधकार, जहाँ कृष्ण तहा नाही मायार अधिकार. श्रीकृष्ण एका सूर्यासारखे दैदिप्यमान आहेत, पण आपले डोळे इतके कमकुवत आहेत की त्या लख प्रकाश देणाऱ्या सूर्याला पण आपण नीट ओळखू शकत नाही. म्हणून ज्ञान अंजन शलाकया, ओम अज्ञान तिमिरांत, असं की माझा जन्म अज्ञानात झालाय, माझा जन्म अंधारात झाला. आणि किती घोर अंधार आहे तो की इतका घोर अंधार आहे, माझ्या डोळ्यांना जन्मोजन्मी प्रकाशाची सवय नाही. आणि किती सवय नाही, किती अंधारलेले आहेत डोळे आपले, की सूर्य जरी समोर आला, कृष्ण सूर्य सम, त्या लख प्रकाश देणाऱ्या सूर्याला पण मी ओळखू शकत नाही. म्हणून एक अंजन टाकायला लागेल डोळ्यात, औषध टाकायला लागेल डोळ्यात. आणि जेव्हापर्यंत औषध नाही टाकणार डोळ्यामध्ये तेव्हा ते कमकुवत डोळे त्या सूर्यप्रकाशाला बघू शकत नाही. तर सूर्याचा प्रकाश कमी नाही झालाय, सूर्याचा प्रकाश तसाच आहे, माझे डोळे कमकुवत आहेत. म्हणून ज्ञान अंजन शलाकया. आपण श्री गुरूंना काय प्रार्थना करतो की हे श्री गुरु, माझ्या डोळ्यांमध्ये अंधार आहे, तुम्ही टाका. तर बलरामजी आहेत स्वयंप्रकाश अवतार. तर बलरामजी आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचे आहेत, की श्रीकृष्णांना योग्य पद्धतीने जाणणे, श्रीकृष्णांना योग्य पद्धतीने त्यांच्याशी नातं जोडणे आणि त्या नात्या अंतर्गत आपल्या जीवनामध्ये यथाशक्ती त्यांची सेवा करणे. हे कोण शिकवणार आपल्याला, हे बलरामजी शिकवणार. तर कधी कधी असं होतं की कोणी मोठे व्यक्ती जेव्हा आपल्या संपर्कात येतात, आपण कदाचित त्यांना ओळखतो किंवा नाही ओळखत. जर आपण नाही ओळखलं दुर्दैव, आणि कधी कधी ओळखलं तर कधी कधी इतकं आपण भारावून जाऊ शकतो. देशाचे पंतप्रधान असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, अचानक समजा उद्या इथे आले, आपल्या इथे मंगल आरती चालू आहे आणि सडनली कोणतरी खूप मोठे व्यक्ती आले, विचार करा कसं स्वागत करायचं त्यांचं. तुळशीला जो हार आपण टाकतो तो लगेच बाहेर काढून महाप्रसाद हार त्यांना द्यायचा, त्यांना बसायला सांगायचं, की त्यांना सांगायचं की नाही तुम्ही पण आरतीमध्ये आमच्यासोबत भाग घ्या. मग खुर्ची द्यायची की त्यांना सांगायचं की नाही आमची आता नाचायची वेळ आहे, मंगल आरतीमध्ये तुम्ही पण बसायचं नाही. आता आध्यात्मिक दृष्टीने आपण त्यांना सांगू शकतो की नाही आम्ही सगळे नृत्य करतो, चला तुम्ही पण नृत्य करा. पण ते योग्य आहे की अयोग्य आहे. सो कधी कधी अज्ञानामध्ये आपण नीट व्यवहार नाही करू शकत, आणि कधी कधी पूर्ण ज्ञान जर असेल त्या व्यक्तीच्या वैभवाचं, त्या व्यक्तीच्या श्रेष्ठ स्थानाचं, तरी आपण कदाचित भीतीपोटी आपण कदाचित त्यांच्याशी नीट व्यवहार नाही करू शकणार. बरोबर, दोन्ही गोष्टी आहेत ना. मग बलरामजी काय करतील, बलरामजी आपल्याला अंधारात नाही राहू देत, योग्य तितकं ज्ञान हळूवार देतात, क्रमाक्रमाने आपल्याला ज्ञान देतात. आदौ श्रद्धा, आधी श्रद्धा निर्माण करतात आपल्या मनात, तथा भजनक्रिया, तथा साधुसंग, मग भजनक्रिया, मग अनर्थ निवृत्ती. म्हणजे असं नाही आहे की श्रीकृष्णांना शरण जाणं हे पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला सांगतात. तर बलरामजी आणि त्यांचे प्रतिनिधी काय करतात, आधी बघतात की याला अमृत द्यायचं आहे, पण अमृत घेण्यासाठी ग्लास रिकामा आहे का, कारण या ग्लासमध्ये पाणी आहे आणि जर कोणी याच्यात अमृत ओतलं तर ते अमृत कदाचित येणार नाही, कारण पाणी याच्यामध्ये. आधी तो ग्लास रिकामा करायला लागेल.
त्याच्यानंतर अमृत टाकायला लागेल, मग बघायला लागेल की याचं माप किती आहे, मग त्याच्यावर झाकण टाकायला लागेल, मग हळूहळू प्रेरणा द्यायला लागेल की घेशील का. मग आपण म्हणू की पण मला तहान नाही अजिबात. म्हणतो अरे अमृत मिळेल तर तहानेचा विचार नसतो करायचा, घ्यायचं असतं. म्हणजे काय काय सांगायला लागेल. तर बलरामजी आणि त्यांचे प्रतिनिधी पहिल्या स्तरापासून हळूहळू हळू आपल्याला सांगतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला समजणं गरजेचं आहे, इस्कॉनमध्ये आल्यावर पहिली गोष्ट जी आपण साधारणपणे शिकतो ती म्हणजे आपल्याला परमेश्वराची सेवा करायची आहे. अनेक वेळा परमेश्वराचे रूप किती, परमेश्वराची नावं किती हे पण आपल्याला माहिती नसतं. पण इस्कॉन संस्थेमध्ये श्रील प्रभुपादांनी जी वातावरण निर्मिती केली आहे, या कोपऱ्यात किंवा त्या कोपऱ्यात भगवंतांच्या समक्ष किंवा भगवंतांपासून खूप दूर कुठेतरी एक नेहमी वातावरण असतं. प्रभूजी थोडी सेवा करणार का, प्रभूजी हे उचलून तिथे ठेवायचं, हे करणार का. कारण इतके कार्य चालू आहेत मंदिरामध्ये. प्रभुपादांनी जी एक काय म्हणा वातावरण निर्मिती केली की शांतपणे नाही बसायचं आहे. चला तुम्ही गाणार का, चला तुम्ही काय रेकॉर्डिंग करणार का, तुम्ही काय करताल वाजवणार का, तुम्ही मृदंग वाजवणार का, जे गात आहेत त्यांना फॉलो करणार का तुम्ही. प्रत्येक या टेम्पल हॉलमध्ये जितके लोक बसलेत त्यांनी काही ना काहीतरी सेवा केली आहे की नाही. श्रवणाची पण एक सेवा आहे. याच्या आधी आपण जेव्हा नाम कीर्तन करत होतो तेव्हा मी एक ओळ गात होतो, मग तुम्ही लोक एक गात होते, तर ती एक सेवा आहे. काही पुजारी लोकांमध्ये तर बघा श्रील प्रभुपादांनी कशी संस्था बनवली आहे की कोणा ना कोणासाठी काही ना काहीतरी सेवा निर्मिती केली आणि आपल्या सगळ्यांना सेवा देत आहेत. तर ते पहिलं पाऊल आहे. जे अजाण आहेत, जे एका मोठ्या व्यक्तीला ओळखतच नाहीत, ते सेवा नाही करू शकत, कारण त्यांना माहिती नाही की हे व्यक्ती कोण आहेत. आणि जे त्या व्यक्तीच्या मोठेपणाने पूर्णपणे असं ज्ञान प्राप्त करून असे भारावून गेले, काय करायचं, काय द्यायचं, यांना काय मागायचं माहीत नाही काही, ते लोक पण सेवा नाही करू शकत. म्हणून भारावून गेलेला व्यक्ती पण सेवा नाही करू शकत आणि अज्ञानात असलेला व्यक्ती पण सेवा नाही करू शकत. पण क्रमाक्रमाने मिळालेलं ज्ञान ज्याला मिळतंय तो व्यक्ती सेवा करू शकतो. मग किती मोठं भाग्य आहे आपलं की आध्यात्मिक जगतामध्ये हीच गोष्ट चालू आहे. आध्यात्मिक जगतामध्ये कोण गातंय, कोणी नाचतंय, कोणी स्वयंपाक करतंय, कोणी भगवंतांना चामर करतोय, कोणी पंखा देतोय, कोणी पाय दाबतोय, कोणी फुलं आणून देतोय. नरोत्तमदास ठाकूरांच्या भजनामध्ये येतं ना, तांबूल देतोय, कोणतरी पान देत आहे, चामर डुलाय, कोणतरी चामर देतात. तर ते आध्यात्मिक जगताचं जे वातावरण आहे, वृंदावन रम्य स्थान, पूर्ण आध्यात्मिक जगताचं वर्णन आहे, तेच आपण इथेच करतोय. इथे काय करतोय आपण, भगवंत उभे आहेत, त्यांच्यावर फुलांची वर्षा केली, त्यांचं गुणगान करतायत आणि काही जे भक्त आहेत ते म्हणतात वा किती सुंदर दर्शन आहे. तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला आध्यात्मिक जगताची प्रतिकृती दिली आहे. आणि केवळ प्रतिकृती अशी हातात नाही दिली, तर त्याच्यासोबत त्या प्रतिकृतीमध्ये कसं जगायचं आणि कसं त्या प्रतिकृतीला आपल्या जीवनामध्ये सांभाळून ठेवायचं याच्यासाठी ज्ञान देण्यासाठी आपल्याला पुस्तकं पण दिली आहेत. तर स्वयंप्रकाश बलराम आपल्याला श्रीकृष्ण कोण आहे ते क्रमाक्रमाने सांगतात, जेणेकरून आपण भारावून नाही जाणार आणि आपण अज्ञानात पण नाही राहणार. आणि ज्ञान अंजन आपल्या डोळ्यामध्ये पद्ममधू देतात, कमळाचं मधू देतात, जेणेकरून जळतं पण आपल्या डोळ्यांना स्पष्ट दृष्टी येते. आणि अशा प्रकारे अगदी बघा इस्कॉनमधला नवजात भक्त, त्याला पण कुठेतरी सेवा करायची इच्छा होते. का, तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला ते शिकवलं. तर हे शिकवणारे जे बलरामजी आहेत ते स्वतः काय करतात, जरी ते ताहार द्वितीय देह श्री बलराम. दुसऱ्या एका श्लोकामध्ये म्हणतात अंशेर अंश कला तार नाम. परमेश्वर आहेत, परमेश्वराचा एक जो विस्तार होतो त्याला आपण म्हणतो की हे आहे ना, काय ते श्लोक आहे, एतेच अंश कला पुंसा, एतेच अंश. तर पहिल्यांदा जेव्हा श्रीकृष्णाचा विस्तार होतो त्याला म्हणतात अंश, आणि अंशाचा जेव्हा विस्तार होतो त्याला म्हणतात कला. एतेच अंश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. तर कृष्णदास कविराज गोस्वामी एका श्लोकामध्ये चैतन्य चरितामृतमध्ये अंशेर अंश कला तार नाम, अंशाच्या अंशाला काय म्हणतात, कला तार नाम. गोविंदेर प्रतिरूप श्री बलराम, श्रीकृष्णांचं प्रतिरूप आहे बलराम.
फक्त दोघांमध्ये काय अंतर आहे? श्रीकृष्ण आणि बलरामांची शक्ती जी आहे, ताहार द्वितीय देह गोविंदेर प्रतिरूप अशी म्हणजे शक्तीच्या दृष्टीने, त्यांच्या स्तराच्या दृष्टीने काहीही भेद नाही. पण बलरामांविषयी अजून एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गोविंद आणि बलराम यामध्ये भेद काय ते कळेल. एकही स्वरूप दोहे भिन्न मात्र काय, आद्य काय व्यूह कृष्ण लीलार सहाय. एकही स्वरूप दोहे, दोघांचं एकच स्वरूप आहे कृष्ण आणि बलराम, भिन्न मात्र काय, काया शरीर हे भिन्न आहे. आणि काय त्याचा कृष्ण लीलेर सहाय. कृष्ण लीला करतात आणि कृष्णांच्या लीलेसाठी सहायता कोण करतात? बलराम. हा फक्त एकच भेद आहे कृष्ण आणि बलराम मध्ये. म्हणून रामचंद्र असतील तर रामचंद्रांची लीला कशी नीट घडावी याच्यासाठी लक्ष्मण जी आहेत हे नेहमी कार्यरत आहेत. आणि कृष्णांची लीला अधिक रसाळ कशी व्हावी, अधिक त्यांना आनंद कसा मिळावा यासाठी बलरामजी कृष्ण लीलार सहाय. तर कृष्ण आणि बलराम यामध्ये काही अंतर नाही, फक्त बलरामजी काय करतात? श्रीकृष्णांच्या लीलामध्ये सहायता करतात. आणि मग ते बलरामजी जर आपल्या जीवनात आले, आपल्याला काय शिकवतील? आपल्याला तीच गोष्ट शिकवतील. राधा आणि कृष्णांच्या लीलेमध्ये प्रवेश करणं हेच तर जीवनाचं लक्ष आहे. राधा आणि कृष्णांची सेवा करणं हेच तर जीवनाचं लक्ष आहे. राधा राणी ही श्रीकृष्णांची प्रमुख प्रेयसी आणि श्रीमती राधा राणी हे कृष्णमयी. तर राधा कृष्णमयी आहे आणि कृष्ण राधामय आहेत, बरोबर. आणि या राधा कृष्णांच्या लीलांमध्ये प्रवेश करणं याच्यासाठी आपण जे काय आपलं चेतोदर्पण मार्जनम करतो यासाठी करतोय. पण जर प्रशिक्षण न प्राप्त करता साधारणपणे आपण राधाकृष्णांच्या समोर आलो, आपण काय करणार तिकडे? तर म्हणून बलरामजी वेगळा काही मार्ग नाही काढत आहेत. बलरामजी म्हणतात कृष्ण लीलार सहाय. राधा आणि कृष्णांच्या लीलामध्ये आपल्याला प्रवेश देण्यासाठी कार्यरत आहेत बलरामजी. पण म्हणतायत त्यांच्या समोर उभं कसं राहायचं, त्यांना काय आवडतं, त्यांना काय नाही आवडत, हे मी तुम्हाला शिकवतो, जेणेकरून तुम्ही राधा आणि कृष्णांना प्रसन्न कराल. त्यांच्या समोर जाऊन त्यांचे डोळे आपल्यामुळे त्रास नाही होणार त्यांना, उलट म्हणतील की किती छान आहेत, हे चांगले प्रशिक्षित भक्त आमच्या लीलांमध्ये मदत करायला आले. तर AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आहेत, यांनी अनेक ठिकठिकाणी मंदिरं बांधलीत. न्यूयॉर्कमध्ये बांधलं, इकडे तिकडे सगळीकडे बांधलं, मुंबईला बांधलं, पुण्याला आहे, बारामतीत आहे, बरोबर. आणि श्रीकृष्णांचं घर आहे वृंदावनला. आणि त्या वृंदावनामध्ये जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा श्रील प्रभुपादांनी, तुम्ही आजपर्यंत कुठल्या मंदिराबद्दल गेले आहात? कोणी सांगेल मला? कुठल्या मंदिरात गेले आहात तुम्ही? राधा गोपीनाथ मंदिरात गेले. तुम्ही कुठल्या मंदिरात गेले आहात? NVCC मंदिरात, राधा वृंदावन चंद्र मंदिरात गेले. GEVला राधा वृंदावन बिहारी. अजून कुठल्या मंदिरात गेले आहात? लोकेश्वर कृष्णप्रभू, जुहू, राधा रास बिहारी. सगळ्या मंदिरांचं नाव राधा रास बिहारी, राधा गिरीधारी, राधा मदन मोहन, राधा गोविंदजी निगडीला. पण एक इतकी सुंदर आणि गोड गोष्ट आहे की या राधाकृष्णांचं मूळ गाव आहे वृंदावन. जगभर राधाकृष्णांचं मंदिर आणि त्या राधाकृष्णांचं मूळ गाव आहे वृंदावन. आणि त्या वृंदावनामध्ये जेव्हा श्रील प्रभुपादांनी मंदिर बांधलं तेव्हा त्या मंदिराचं नाव आहे श्री श्री कृष्ण बलराम मंदिर. खूपच खोल विचार आहे की आपल्याला आकर्षित करायचं आहे. बारामतीमध्ये राहून आपल्याला राधाकृष्णांप्रती आकर्षण नाही आहे, तर म्हणतात बघा राधाकृष्णांचं भजन गा, जय राधा माधव. तिथून सुरुवात होते प्रवचनाची. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ. गोपिकांचं नाव येणारच त्याच्यामध्ये, यशोदाचं नाव येणारच. हे सगळे प्रिय भक्त आहे श्रीकृष्णाचे, बरोबर. तर आपल्याला सांगतात राधाकृष्णांकडे जायचं आहे, राधाकृष्णांचं स्मरण करा. आणि जेव्हा आपण हे सगळं करून जेव्हा वृंदावनात जाऊ, राधाकृष्णांच्या घरी जाऊ, तिथे म्हणतात आता हे कृष्ण बलराम आहेत, यांना नमस्कार करा. कृष्ण बलराम मंदिर आहे तिकडे. का बरं? कारण त्यांना माहिती आहे हे ना, इथे जे आपण राधाकृष्ण भक्ती करतोय ही काय म्हणतात प्रतिरूप प्रतिकृती राधाकृष्ण भक्ती आहे. ही खरी राधाकृष्ण भक्ती नाही आहे. ही कधी कधी वडील जेव्हा दाढी करतात तेव्हा इथे क्रीम लावतात आणि असं रेझर फिरवतात, तो असा बरोबर असा पट्टा येतो इथे. तर मुलाला वाटतं हे खूप छान आहे, हे असं मस्त फोम असतो,
आणि असं ते ब्रशनी करतात किंवा स्प्रे करतात, असं छान तो मस्त वाटतो मुलांना. मला पण दाढी करायची आहे. तर कधी कधी पप्पा म्हणतात ठीक आहे ये जवळ ये, आणि त्याला जुना ब्लेड देतात ज्याचा ब्लेडच नसतो किंवा तो असा बोथट झालेला असतो, आणि त्याने असं करून देतं, छान वाटतं असं ते, है ना. तर आपली भक्ती पण कशी आहे, आपण आकलन करायचा प्रयत्न करतोय कुठे वास्तविक भक्ती कुठे. पण ते आकर्षण जर निर्माण झालं, प्रभूजी मला राधाकृष्णांची सेवा करायची आहे, मला वृंदावनाचा मूड काय बघायचा आहे, व्रजवासी कसे श्रीकृष्णांचं नित्यस्मरण करतात, कशा प्रकारे गोपिका ब्रह्मदेवांप्रती क्रुद्ध होतात आणि म्हणतात हे ब्रह्मदेव काय तुमचे सृजन हो, काय तुम्ही सृष्टी केली. ब्रह्मदेव पण म्हणतात मला हा प्रश्न कोणी विचारला नाही कधी, काय सृष्टी केली मी, काय प्रॉब्लेम आहे त्या सृष्टीमध्ये. म्हणतात तुम्ही सगळी सृष्टी छान केली, फक्त एकच खूप मोठी तफावत आहे त्यामध्ये. काय तफावत आहे, तुम्ही डोळ्यांना पापण्या दिल्या, आणि जेव्हा डोळ्यांना पापण्या दिल्या तेव्हा त्या पापण्या ज्या आहेत त्या नकळतपणे वर खाली होतात. तर तेव्हा जेव्हा मी श्रीकृष्णांसोबत असतो तेव्हा त्या अर्ध्या क्षणासाठी का होईना, पण जेव्हा त्या पापण्या खाली येतात तेव्हा आमचं श्रीकृष्णांना आम्ही दर्शन निघून जातं. काय तुम्ही काय सृजन केलं आहे. आणि आपण वर्षानुवर्ष श्रीकृष्णांचं दर्शन घेतोय, आपल्याला कधी ती भावना नाही आली, म्हणजे ज्या दिवशी आपण ते गोपिकांचा तो मग कळतं की वृंदावनातली कृष्ण भक्ती आणि आपली कृष्ण भक्ती यामध्ये काय अंतर आहे. बरोबर. तर इथे आपल्याला आकर्षण करण्यासाठी, आपल्यामध्ये ती भावना निर्माण करण्यासाठी ही सर्व मंदिरं श्रील प्रभुपाद, त्याला म्हणतात उद्दीपन. श्रीकृष्णांप्रती प्रेमाचं उद्दीपन होण्यासाठी करतात. पण ती ज्वाळा जी उद्दीपन होईल त्याला जर खरोखर वारा द्यायचा असेल तर तशी ती एक वातावरण पण लागतं, एक शुद्ध वातावरण लागतं. त्या शुद्ध वातावरणामध्ये राधाकृष्णांची भक्ती ही शुद्धपणे होते, अशुद्ध वातावरणामध्ये शुद्ध राधाकृष्णांची भक्ती अशुद्धपणे होते. तर अशा भावनेने जर आपण कृष्ण बलराम मंदिरात गेलो तर आपण म्हणू इथे राधाकृष्ण कुठे, तर मुख्य मंदिर कृष्ण बलरामचं आहे. तर श्रीकृष्ण आणि श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतायत की माझ्या राधाकृष्णांच्या लीलामध्ये प्रवेश करण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी हे टीचर आहेत. स्वयंप्रकाश बलराम तुम्हाला प्रकाश करतील आणि तुम्हाला सांगतील राधाराणी कोण आहे, श्रीकृष्ण कोण आहे. तर म्हणून भौतिक जगामध्ये साधकांचे गुरु कोण, बलरामजी. आणि आध्यात्मिक जगतामध्ये साधक नाही म्हणणार आपण, त्याला शुद्ध भक्त म्हणूया. इथे साधना भक्ती करतोय, शिकतोय, शाळेमध्ये जसं शिकतो तसं. तर भौतिक जगामध्ये साधक भक्तांचे गुरु आहेत बलरामजी, आणि आध्यात्मिक जगतामध्ये शुद्ध प्रेम रसामध्ये बुडलेल्या भक्तांचे गुरु आहेत श्रीमती राधाराणी. भोक्ता एकच आहे श्रीकृष्ण, पण तिथे पवित्र परिस्थितीमध्ये पवित्र भावनांना कसं वळण द्यायचं यासाठी श्रीमती राधाराणी आहेत. आणि त्या स्तराला पोचण्यासाठी, राधाराणींचं दर्शन घेण्यासाठी इथे काम, लोभ, मत्सर, द्वेष हे सगळं जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी मग गुरु आहेत बलरामजी. दोघेही गुरु आहेत, राधाराणी पण गुरु आहेत आणि बलरामजी पण गुरु आहेत. पण राधाराणी इतके बिझी आहेत, इतके व्यस्त आहेत श्रीकृष्णांना क्षणोक्षणी प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये त्यांना आनंद देण्यासाठी, की त्यांना आपल्यासारख्या नवसाधकांना शिक्षण देण्यासाठी, लहान लहान गोष्टी शिकवण्यासाठी तेवढा वेळ नाही त्यांच्याकडे. त्यांची इच्छा आहे. राधाराणी खूप दयाळू आहेत, पण एकीकडे श्रीकृष्णांचा जो आनंद आहे तो राधाराणींशिवाय अपूर्ण आहे. राधाराणी जर तिथे नसतील तर श्रीकृष्णांचा आनंद नाही अनुभवत राधा. तर म्हणून श्रीकृष्णांना जास्ती मान देऊन आपल्या लहान मुलांना ते म्हणत आहेत तुमच्यासाठी वेगळे शिक्षक उपलब्ध आहेत, पण मला श्रीकृष्णांची सेवा करायची आहे, माझ्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही. तर म्हणून मग आपल्याला इथे प्राथमिक प्रशिक्षण देण्यासाठी, या बद्ध अवस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला आहे बलरामजी. तसं म्हणतात 3 प्रकारचे शिक्षक असतात. पहिल्या दर्जाचे जे शिक्षक आहेत, चांगले शिक्षक ज्याला म्हणू आपण, त्यांना शिक्षण देणं आवडतं. शिक्षण देण्याची जी कृती आहे, शिकवायला आवडतं. त्याच्यापेक्षा जे चांगले शिक्षक असतात त्यांना तो विषय आवडतो. कोणी इतिहासाचे शिक्षक असेल तर त्यांना इतिहास हा विषय आवडतो, म्हणून पाठ्यक्रमात जे काही इतिहास सांगितला असतो त्या व्यतिरिक्त पण ते वाचतात आणि म्हणून बोलता बोलता बाकीचे संदर्भ देतात.
पानिपतचं युद्ध झालं हे पाठ्यक्रमात असू शकतं, पण पानिपतच्या युद्धाचे कारणं काय ते कदाचित पाठ्यक्रमात नसतात, पण ते इतर तिकडे कुठे कुठे वाचत असतात. इतिहास आवडता विषय आहे माझा, म्हणून बोलता बोलता मग ते बोलतात. तर त्यांना विषय आवडतो, आणि विषय आवडल्यामुळे त्यांचं जे शिकवणं आहे, शिकवण देणं आहे ते छान होतं, कारण नेहमी वाचन करत असतात. आणि त्याच्यावर जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षण देणं पण आवडतं, त्यांना तो विषय पण आवडतो, पण सगळ्यात जास्त त्यांना त्यांचे विद्यार्थी आवडतात. त्यांचं विद्यार्थ्यांवर प्रेम आहे, विषयावर आहेच, शिकवण्याच्या त्या पेशावर आहेच, पण विद्यार्थ्यांवर प्रेम आहे. आणि विद्यार्थ्यांवर प्रेम म्हणजे काय माहिती आहे, विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे त्यानुसार शिकवतात, मला काय माहिती आहे ते नाही शिकवत. कारण उत्तम शिक्षक आहेत, भरपूर गोष्टी माहिती असतात त्यांना, पण बघतात की या विद्यार्थ्याची क्षमता नाही, ती लहान लहान मुलं आहेत अशी इतकेशे, त्यांना मी माझं कुठेही एवढं मोठं ज्ञान देणार. तर विद्यार्थ्याच्या उपस्थिती अनुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याला शिकवतात. यांना म्हणतात सर्वोत्कृष्ट शिक्षक. तर बलरामजींचं ज्ञान किती आहे, बलरामजींना काय काय माहिती आहे श्रीकृष्णांबद्दल, सर्वोत्कृष्ट माहिती आहे. पण बलरामजी क्रमाक्रमाने का शिकवतात, कारण त्यांना शिकवणं महत्त्वाचं नाही आहे, त्यांना तो विषय महत्त्वाचा नाही आहे, त्यांना आपण सगळे महत्त्वाचे आहेत. याचा काय स्तर आहे, याला याच्या स्तरानुसार शिकवायला लागणार तर याची प्रगती होईल, याला याच्या स्तरानुसार शिकवायला लागणार याची प्रगती होईल. पण या सगळ्या गोष्टी मागे बलरामजी स्वतः काय करतात, बलरामजींची शिकवण्याची पद्धत काय आहे, स्व उदाहरणाने शिकवतात. म्हणून बलरामजी आपल्याला सेवा भावना शिकवायला येत आहेत, पण नुसतं फळ्यावर लिहित नाहीत. बलरामजी स्वतः पण नेहमी सेवेमध्ये स्थित आहेत. तर श्रीकृष्णांशी नातं जोडण्यासाठी 5 प्रमुख रस आहेत आणि 7 द्वितीय रस आहेत. तर 5 जे प्रमुख रस आहेत त्या 5ही प्रमुख रसांमध्ये बलरामजी त्यांची सेवा करतात. पहिला आहे शांतरस. आपण म्हणू शांतरसामध्ये कशी सेवा करायची असते. गोलोक वृंदावन, आध्यात्मिक जगतातलं जे वृंदावन आहे ते बलरामजींचं एक विस्तारित रूप आहे. श्रीकृष्ण ज्या बिछाण्यावर झोपतात तो बिछाना बलरामजींचं एक विस्तारित रूप आहे. श्रीकृष्णांच्या पादुका बलरामजींचं एक विस्तारित रूप आहे. श्रीकृष्णांचं मुकुट हे बलरामजींचं एक विस्तारित रूप आहे. श्रीकृष्णांचा धागा हा बलरामजींचं एक विस्तारित रूप आहे. जाणवं. श्रीकृष्णांच्या कानातले हे कुठली आभूषणं त्यांचे हे श्रीकृष्णांचं बलरामजींचं विस्तारित रूप आहे शांत रसात. कारण ते आभूषण आहेत, दागिने आहेत, ते बोलत नाहीत श्रीकृष्णांशी. श्रीकृष्ण घेतात, त्यांना लावतात, खुश येते. ते स्वतःहून नाही करत, श्रीकृष्ण त्यांना घेतात आणि लावतात. तो दागिना स्वतःहून बोलत नाही मला घे मला घे, म्हणून त्या दृष्टीने शांत रस. दास्य रस, त्यावर दास्य रस म्हणजे नेहमी ही भावना स्वामींना काय आवडेल, स्वामींना काय प्रसन्न करेल. तर कुठल्याही गोष्टीमध्ये नेहमी बलरामजी त्या भावनेत असतात. आपण दामोदर लीलांबद्दल भरपूर ऐकलं आहे. दामोदर लीला म्हणजे ज्या दिवशी श्रीकृष्णांना मुक्त केलं. ओके, असं वाटतंय मी पहिल्यांदा बोलतोय दामोदर लीलेबद्दल. ज्या दिवशी श्रीकृष्णांना बांधलं. आता तुम्हाला सर्वांना जे जागृत आहेत त्यांना प्रश्न आहे, आणि किती लोकांनी भागवत वाचले ते पण बघूया. दामोदर लीलेच्या दिवशी बलराम कुठे होते. यशोदामाई पळते आणि त्या पूर्ण खेळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालू होता. बलरामजी त्या दिवशी गायब आहेत. बलरामजी त्या दिवशी तिथे नव्हते, म्हणून श्रीकृष्णांना बांधू शकले. तर बलरामजी का गायब आहेत, कारण त्यांच्यासमोर त्यांच्या स्वामींना बांधलं जाणं हे पटत नाही त्यांना. दास्यरस येतो. अरे माझे स्वामी आहेत हे, आणि ते स्वामीला प्रेमाने का होईना पण बांधलं ना, कसं ते चालणार आहे का. स्वामीला बांधलेलं सेवकाला कसं चालणार. तर ती दामोदर लीला असेल जिथे बलराम ॲबसेंट आहेत, किंवा कुरुक्षेत्र असेल. कुरुक्षेत्रामध्ये पण श्रीकृष्णांना बांधलं ना. बांधलं म्हणजे कसं, अर्जुनाने प्रेमाने बांधलं. सगळं ऐश्वर्य सोडून दिलं श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर परमेश्वर आहेत का, आपल्या भक्ताचे भक्त म्हणून आहेत. आपल्या भक्ताची सेवा करायला त्यांचा रथ चालवत आहेत. त्या भूमिकेमध्ये श्रीकृष्ण तिथे आहेत. बरोबर. किती वेळा श्रीकृष्णांनी परमेश्वरासारखं सुदर्शन चक्र चालवलं तिथे. अगदी भीष्मांवर जेव्हा आपण वार केला तेव्हा आपण रथांग पाणी, एका रथाचा चाक उचलून त्यांनी आक्रमण केलं. बरोबर. सुदर्शन चक्राला हात नाही लावला त्यांनी.
म्हणजे त्या पूर्ण याच्यामध्ये प्रेमाने बांधले गेले होते श्रीकृष्ण. बरोबर तिथे बलरामजी ॲबसेंट. बलरामजी नाही बघू शकत श्रीकृष्णाला, पण त्यांना माहिती आहे की श्रीकृष्णांना आवडतं प्रेमाने बांधलेलं. यशोदामाई जेव्हा श्रीकृष्णांना बांधते त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचा आंतरिक आनंद आहे, पण डोळ्यांमध्ये आतंक आहे. डोळ्यांमध्ये भीती आहे, पण आतमध्ये आंतरिक आनंद आहे. पण म्हणतात हे सगळं ना मला तर जमणार नाही बाबा, हे श्रीकृष्णांना बांधणं वगैरे. तो दास्यरस आहे तो. त्याच्यावर आहे सख्यरस. सख्यरस म्हणजे एका सख्यासारखे, एका मित्रासारखे. तर नेहमी श्रीकृष्णांसोबत जेव्हा गोचारण लीला करायला जातात, कधीही श्रीकृष्ण एकटे नाही जात. नेहमी बलरामजी त्यांच्यासोबत आहेत. त्यांना काय मदत पाहिजे, त्यांना काय आनंद द्यायचा आहे, सखांना काही मदत करतात. श्रीकृष्ण जेव्हा खूप थकतात चालत, तेव्हा कुठेतरी एक आसन देतात आणि बलरामजी कधी कधी त्यांचे पाय दाबतात. कधी कधी ना काही झाडं आहेत. आता तिथे जर तुम्ही गेलात, आता नका जाऊ, पण ते गेस्ट रूम आहे ना, गेस्ट रूमच्या पलीकडे गांडूळ खत प्रकल्प आहे आणि त्याच्या पुढे एक ओला कचरा टाकायसाठी असा एक खड्डा बनवला आहे. तिथे आता एक नवीन झाड आलं, त्याची एवढी मोठी मोठी पानं आहेत. उद्या मंगळारतीला आणि बघा, तर त्याचं पान आहे ना असं इतकं मोठं आहे. तशा प्रकारचे काही काही झाडं असतात, त्यांची मोठी पानं असतात. तर बलरामजी काय करायचं, तसं एक पान घेणार आणि श्रीकृष्णांना हवा देणार. सख्यरस, एक सखा म्हणून, मित्र म्हणून. त्याच्यावर आहे वात्सल्य रस. तर मोठे भाऊ आहेत, मोठे भाऊ म्हणून नेहमी काहीतरी थोडं तरी उपदेश देणारच. हे असं नसतं करायचं, तसं नसतं करायचं. तुमच्यामधून जे जे भाग्यवान आहेत, जे लहान भाऊ आहेत त्यांना माहिती आहे, आणि जे जे मोठे भाऊ आहेत त्यांना नेहमी ऐकायला लागतं काही चुकलं की तू मोठा आहेस, तू समजून घे. तर मोठं असण्याचं जे दुर्भाग्य आहे ते मला माहिती आहे. तर कुठेही गेलं की तू मोठा आहेस, तू समजून घे. पण कृष्ण लीलेमध्ये बलरामजी कधी कधी, तर आज आपण एक चर्चा करणार आहोत, त्यामध्ये येतं बलरामजींनी कसं श्रीकृष्णांना पण उपदेश दिला. काही सीमित काळासाठी साधारणपणे सेवा करतात. आणि 5वा रस कुठला, माधुर्य रस. माधुर्य रस म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचा रस. तर तो जो रस आहे तो तर राधाराणीचा रस आहे. मग त्या रसामध्ये बलरामजी कसे प्रवेश करतील? त्या रसामध्ये ते राधाराणीचे प्रतिस्पर्धी म्हणून प्रवेश नाही करत. त्या रसामध्ये ते राधाराणींचे सहाय्यक म्हणून प्रवेश करतात. तर राधाराणींची छोटी बहीण आहे अनंग मंजरी. अनंग मंजरी हे बलरामजी आहेत, ज्यांना राधाकृष्णांच्या लीलांमध्ये माधुर्य रसामध्ये सेवा करायची होती. मग आपण कधी समजू नये की बलरामजींना माधुर्य रसामध्ये प्रवेश करायचा म्हणजे ते राधाराणीला प्रतिस्पर्धी नाही. राधाराणींना मदत कर, सेविकेच्या भावनेमध्ये. जसं ललिता देवी आहेत, त्यांचं एक नाव आहे अनुराधा. अनुराधा का म्हणतात, जे राधाराणीचं अनुगमन करतात त्याला म्हणतात अनुराधा. तर ललिताचं एक नाव आहे अनुराधा. तसं अनंग मंजरी आहे, ते अनुराधा आहेत, लहान बहीण आहेत. तर नेहमी मदत करणं राधाराणीला श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी. तर बलरामजी शांत रस असू दे, कुठलाही रस असू दे, नेहमी राधा आणि कृष्णांची सेवा करण्यासाठी तयार आहेत. तर असे हे बलरामजी आहेत, ज्यांची आपण काही लीला पण चर्चा करू. श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये अनेक असुरांना श्रीकृष्णांनी मारलं. परित्रणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृता. त्यातील काही असुरांना श्रीकृष्ण मारतात आणि काही असुरांना बलरामजी मारतात. असं का बरं? तर त्यावर आपले आचार्य भक्तिविनोद ठाकूर आहेत, ते फार छान स्पष्टीकरण करतात. म्हणतात काही अनर्थ हे श्रीकृष्णांच्या कृपेने नष्ट होतात. जसं पहिला अनर्थ जो कृष्णलीलेमध्ये प्रवेश करतो तो आहे पूतनाच्या रूपात दांभिक गुरु, खोटे गुरु, जे गुरु नाही आहेत. कधी कधी ग्रामीण भागामध्ये MBBS न करता दवाखाना उघडणारे डॉक्टर असतात. 2 वर्ष कुठेतरी कुठल्या तरी डॉक्टरखाली काम केलं असेल आणि थोडंफार त्यांना कळतं, ताप आले की पिवळी गोळी द्यायची, पाठदुखी असेल तर लाल गोळी द्यायची. पण त्याच्या पलीकडे जर झालं तर मग फसतात. भक्ती सिद्धांत सर छान गोष्ट सांगतात त्यासाठी. म्हणतात एकदा एका वेटरनरी डॉक्टरकडे एक घोडा घेऊन आले आणि त्या घोड्याचा जो गळा होता तो असा इतका फुगला होता.
तो वेटरनरी डॉक्टर म्हणाला, काय झालं याला? म्हणतो माहीत नाही, खूप प्रयत्न केले पण हा असा इथं फुगला आहे, असा पूर्ण गळा इतका मोठा. तो वेटरनरी डॉक्टर म्हणतो एक हतोडी घेऊन ये, आणि हतोडी मारतो. आणि जसं तो हतोडी मारतो तसं जो सुजला असतो गळा इतका मोठा असतो घोड्याचा, नीट होतो. तर हा जो त्याचा जो एक असिस्टंट कंपाऊंडर असतो वेटरनरी डॉक्टरचा, तो म्हणतो इतकं सोपं आहे का वेटरनरी डॉक्टर बनणं? कमी कमी माणसासाठी गोळ्या द्यायला लागतात, ते सिंपल आहे. तो स्वतःचा दवाखाना उघडतो. तर एकदा त्याच्याकडे कोणतरी कुत्रा घेऊन येतात आणि ते कुत्र्याचा गळा सुजलेला असतो. तर हा पण एक हतोडा घेतो, मारतो, आणि तो कुत्रा जोरात किंचाळतो आणि त्याला चावतो. कमी कमी 10-15 ठिकाणी चावतो. त्या याला लक्षात येतं कुठेतरी चुकलं आहे आपलं. मग ते ओरिजिनल वेटरनरी डॉक्टरकडे येतो, म्हणतो साहेब तुमच्याकडून मी एवढं शिकलो होतो, गळा सुजला म्हणजे हतोडी मारायची. म्हणतो कधी शिकलाच आहे तू माझ्याकडून? म्हणजे त्या दिवशी नाही, कधी रे? पण ते 4 वर्ष आधी. कधी? घोडा आला होता. अरे मूर्खा, ते काय झालं होतं माहिती आहे का तुला? त्या घोड्याने एक कलिंगड गिळला होता आणि तो कलिंगड खाली जात नव्हता. मला ते कळतं, ते कलिंगड मी सगळ्यांना गळा जर सुजला असेल तर हतोड्याने नाही मारत. हो असं आहे, होय, मला माहितीच नाही. तर म्हणून कोण काय करतंय त्याच्यामागे त्याचं ज्ञान किती आणि त्याची भावना किती हे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त त्यांनी असं केलं म्हणून आपण करायला गेलो तर आपण फसणार. तर ग्रामीण भागातले कधी कधी कोणी असे मनुष्याचे जे डॉक्टर असतील, त्यांनी जर फक्त 2 वर्ष कोणाखाली काम केलं आणि स्वतःची डिस्पेन्सरी काढली तर चालणार नाही. तसं दांभिक गुरु म्हणजे ज्यांना योग्य ज्ञान नाही आहे, श्रीकृष्णांचं प्रतिनिधित्व नाही करायचं त्यांना, पण स्वतःला एक मार्गदर्शक, एक आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सर्वांसमोर प्रस्तुत करतात आणि कधी कधी चुकीची शिकवण देतात. श्रीकृष्णांना समर्पणाची शिकवण नाही देतात. बली महाराजांच्या जीवनामध्ये शुक्राचार्य आहेत. शुक्राचार्यांनी त्यांना समर्पणाची भावना नाही शिकवली. उलट बली महाराज समर्पण करत होते तर शुक्राचार्य म्हणतात अजिबात समर्पण करायचं नाही विष्णूंना. ते म्हणाले तुम्हालाच नाकारणार मी, तुमची शिकवण नाही नाकारणार. तर अशा प्रकारे पहिले जे अनर्थ येतात ते पूतनाच्या रूपात येतात. पूतना कशाचं प्रतिनिधित्व करते? खोट्या गुरुचं. ती आली प्रेम दाखवण्यासाठी, अगदी नटून थटून एका गोपिकासारखी आली, पण मनात काय भावना होती? श्रीकृष्णांना मारायची भावना होती. तर असे जे सगळे अनर्थ आहेत त्यांना श्रीकृष्ण मारतात, आणि काही अनर्थ आहेत ज्यांना बलरामजी मारतात. आणि ते का मारतात त्याच्याबद्दल काय शिकवण आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करूया. तर 1-2-3 आपण याच्यावर बघूया. तर पहिले जे असुर आहेत ज्यांना बलरामजी मारतात ते आहेत धेनुका असुर. धेनुका म्हणजे गाढव, गर्दभासुर पण म्हणतात कधी त्याला. तर एक असा प्रसंग येतो वृंदावनामध्ये, जेव्हा गोपमित्र श्रीकृष्ण आणि बलरामांना सांगतात आम्हाला ना खूप भूक लागली आहे, आणि इथे जवळच ताल वृक्ष असलेलं वन आहे, ताल वन आहे, तर तिथे आम्हाला घेऊन जाणार का? तर असं येतं की हे तर भक्त आहेत, आणि असं श्रीकृष्णांना आपल्या सेवेत कसं काय लावत आहेत? भक्त लोक तर श्रीकृष्णांना आपल्या सेवेत नाही लावत. मग हे मित्र असं कसं श्रीकृष्णांना सांगतात आम्हाला भूक लागली, चला आमच्यासोबत चला म्हणून? तर म्हणतात ॲक्च्युली त्यांना लक्षात आलं की कृष्ण आणि बलरामांना भूक लागली होती तेव्हा, आणि कृष्ण आणि बलराम यांचं गोपमित्रांवर इतकं प्रेम आहे की कृष्ण आणि बलराम बघतायत की आम्हाला भूक लागली आहे, पण गोपमित्र खेळतायत, आनंद घेत आहेत, तर तेव्हा जर म्हणाले की आम्हाला भूक लागली आहे तर त्यांचा आनंद विस्कळीत होईल. म्हणून कृष्ण बलराम इतके संवेदनशील आहेत की म्हणतात यांच्या खेळामध्ये व्यत्यय नाही यायला पाहिजे, म्हणून आपली भूक आपण सहन करूया. तर प्रेमाच्या नात्यामध्ये काय असतं? आपण स्वतःमध्ये कष्ट सहन करतो दुसऱ्याला. तर कृष्ण आणि बलरामांचं गोपमित्रांवर प्रेम आहे, पण हे त्यांनी ओळखलं कारण त्यांचं पण यांच्यावर प्रेम आहे. कृष्ण बलरामांचं त्यांच्यावर प्रेम आहे, तसं गोपमित्रांचं प्रेम आहे. तर गोपमित्रांना लक्षात आलं साधारणपणे दररोज यावेळेस हे जेवतात, प्रसाद घेतात, मग यांना भूक लागली असेल, पण हे का नाही काही बोलत आहेत? कारण आपण आनंद घेतोय. तर त्यांनी आपली बाजू घेतली आहे, आपण त्यांची बाजू घेऊया. त्यांना जी भूक लागली आहे ते आपण मागूया, आणि आपण जे खेळतोय ते मागतायत. किती छान गोड आहे. तर ते मित्र म्हणतात आम्हाला भूक लागली आहे आणि इथे जवळजवळ तालवन आहे, तर चला आपण तालवनात जाऊया. तर कृष्ण बलराम म्हणतात ठीक आहे जाऊया आपण. मग त्याचं काय वर्णन करतात? तर म्हणतात इथे धेनुकासूर नावाचा एक राक्षस राहतो जो नरभक्षक आहे.
नरभक्षक राक्षस आहे तिथे राहणार, वृंदावनाच्या जवळ राहतोय. म्हणजे तिथपर्यंत त्याला एंट्री मिळाली होती. कालियाला पण यमुने नदीपर्यंत एंट्री मिळाली होती, पण राधाकृष्णांच्या लीलेमध्ये एंट्री नाही मिळाली, वृंदावनामध्ये एंट्री नाही मिळाली, तालवनपर्यंत एंट्री मिळाली. म्हणून वृंदावनाच्या काय म्हणणार आपण, कुंपणापर्यंत, त्याच्या बाउंड्रीपर्यंत आपण जाऊ शकतो. पण वृंदावनामध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर शेवटी शुद्ध व्हावंच लागणार. तर म्हणतात हा जो गर्दभासूर आहे हा नरभक्षक आहे. आणि या पूर्ण जंगलामध्ये इतके सुंदर सुंदर तालवृक्ष आहेत, पण या तालवृक्षांची जी फळं आहे तो स्वतः पण खात नाही, कारण तो तर असुर आहे, त्याला फळं कुठे आवडतात, तमोगुणी आहे तो सत्वगुणी फळं कुठे खाणार. तो स्वतः पण खात नाही, दुसऱ्यांना पण खाऊ देत नाही. आणि बघा इतकं सुरम्य वातावरण आहे या जंगलामध्ये, पण इथे एक प्राणी पण दिसत नाही. आणि बघा श्रीकृष्ण वरून पक्षी पण दिसत नाही, त्या पक्ष्यांना पण भीती वाटते या गर्दभासुराची. तर श्रीकृष्ण म्हणतात याला आपण काहीतरी करूया. तर कृष्ण आणि बलराम हे दोघं असे वेगाने त्या वनात जातात. आणि बलरामजी एका झाडाला, कारण बलरामजींकडे शक्ती आहे, तर बलरामजी एका झाडाला जसं जणू हत्ती कसा झाडाला हलवणार तसं तो हलवतात, आणि टप 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 असे सगळे फळं पडायला लागतात. आणि हे टप 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 जो आवाज आहे फळं पडण्याचा, तो आवाज त्याला गाढवाला ऐकायला येतो. तर धेनुकासूर दुरून वेग घेऊन येतोय. तर तेव्हा वर्णन केलंय की धरती कंपन अनुभवली, आणि इतकं ती गर्जना झाली, त्याची आवाज झाला त्याचा. आणि असा धावत धावत तो गर्दभासूर आला. आणि गाढव कसा मारतो नाही माहिती, चांगली गोष्ट आहे, पण असं म्हणतात कधी कुठे कामी येऊ पण शकतं. तर म्हणून माझ्याकडून एक ज्ञान की तो मागच्या पायांनी मारतो, पुढच्या पायांनी नाही मारत. घोडा पुढच्या पायांनी मारतो, कधी पण असा मारतो तो. केशी राक्षसाने जेव्हा श्रीकृष्णांवर आक्रमण केलं होतं समोरच्या पायांनी केलं होतं, आणि गाढव मागच्या पायांनी मारतो. तर धावत धावत आला, असा मध्येच वळला आणि मागच्या पायांनी बलरामजींना मारलं त्याने. बलरामजींनी सहन केलं. बलरामजी म्हणतायत बघतो काही थोडंसं परिवर्तन जर झालं तर याला काहीतरी शिकवतो कशी सेवा करायची. मग परत हा धावत गेला, परत वेग घेऊन आला. क्रिकेटमध्ये असं करतात का नाही, क्रिकेटमध्ये असं फास्ट बॉलर असतात तर ते असे दूरपर्यंत जातात आणि पळत पळत येतात. पण गमतीची गोष्ट आहे की ते जेव्हा पळत येतात तेव्हा तसं धावत जे येतात त्या पूर्ण एनर्जीला त्या बॉलमध्ये फेकण्यासाठी वापरतात ना, नाही असे येत आहेत आणि असं फेकतायत. तर त्या स्पीडचा आणि त्या धावत येण्याचा फायदा होतोय ना, म्हणून याला गाढव म्हणतात का, की हा असा पळत येतोय आणि पूर्ण स्पीड आणि इनर्शिया सगळं होतोय आणि मध्येच ब्रेक मारतोय, मग वळतोय आणि तर तिथे बसून पण करू शकतो की नाही, मध्ये धावत यायची काय गरज आहे. म्हणून घोडा आणि गाढवामध्ये अंतर आहे की इतक्या दूर परत गेला तो तिथपर्यंत, परत धावत आला, परत थांबला, परत वळला. आणि बलरामजी म्हणतात आता याला संपवायला पाहिजे. तर त्यांनी आता जेव्हा असे पाय मारायचा प्रयत्न केला, बलरामजींनी एक मागचा पाय धरला आणि त्याला गर 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 असं गोल फिरवलं. आणि त्या गरगर त्या क्रियेमध्ये याचे प्राण गेले आणि त्या मृत शरीराला बलरामजींनी एका मोठ्या झाडावर फेकलं. तर हा मोठा गाढव होता आणि वजन पण जास्ती होतं, हा भाग रिकामा होता तरी पण वजन जास्ती होतं. आणि एका मोठ्या तालवृक्षावर त्याला फेकलं. तर तालवृक्षावर जेव्हा तो गाढव पडला तेव्हा त्याचं वाकलं, आणि ते जेव्हा वाकलं तेव्हा शेजारच्या एका तालवृक्षावर परत त्याचं तर ते वाकलं. असं करत करत भरपूर सारे जे तालवृक्ष होते ते वाकले. आणि जेव्हा वृक्ष वाकतात तेव्हा काय होतं, टप 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 त्यांचे सगळे फळं पडायला लागले. मग आता परत खूप मोठा ध्वनी झाला. मग आता त्याचे काही मित्र होते, आणि घोड्याचे मित्र कोण, घोडे. हंसाचे मित्र कोण, हंस. कावळ्याचे मित्र कोण, ठीक आहे. वैष्णवांचे मित्र कोण, ओके बघतो मी. गाढवांचे मित्र कोण, गाढव. तर त्या सगळ्या त्याच्या मित्रांनी पण गाढवाचंच रूप घेतलं होतं. तर ते पण दुरून बघतायत की अरे आपला लीडर गेला तर आपण काहीतरी करायला पाहिजे. ते लोक पण धावत आले आणि त्यांनी पण तेच केलं. आले धावत, थांबले, वळले
आणि एकाला बलरामांनी धरला, एकाचे पाय श्रीकृष्णाने धरला, आणि मग काय ऑलिम्पिक सारखं गर 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 दोन्ही सगळ्या दिशांना. तर सगळी जी झाडं होती त्या सगळ्या झाडांवर बरोबर अचूक नेम घेऊन कृष्ण आणि बलराम यांनी त्या सगळ्या राक्षसांना तिथे मारलं आणि मारून फेकलं, आणि ते सगळे झाडं जे होते ते वाकले आणि सगळे ते फळं पडले. पण आता यांना जेव्हा मारलं आणि जेव्हा अशा झाडाला वगैरे हे गाढव मार लागला त्यांना, तेव्हा रक्तबंबाळ पण झाले, रक्त पण सांडलं त्यांचं. तर आता हे जे सगळे वृक्षांवरून जे सगळे फळं खाली पडले होते ते रक्तरंजित होते. तर या गोपमित्रांनी जेव्हा कृष्ण आणि बलरामला तिथे आणलं तेव्हा कशासाठी आणलं होतं? भूक लागली आहे, चला फळं खाऊ. पण आता जेव्हा रक्तरंजित हे फळं झाले, एकाही गोपमित्रांनी ते खाल्लं नाही. का? तर त्यांना शुची कळते. शुची आणि मुची म्हणजे काय? शुची म्हणजे स्वच्छता, की रक्त जर कुठे लागलं तर ते इम्प्युअर झालं ते. तर त्यांनी एकानी पण खाल्लं नाही ते. तर गमतीची गोष्ट आहे की सुरुवात झाली खाण्यावरून, आणि बेसिकली गेम, एक खेळ, आणि त्याचं पण एक त्या दिवशी मोक्षप्राप्ती होती. त्या दिवशी गाढवाची पण मोक्षप्राप्ती होती. तर भक्तिविनोद ठाकूर आहेत, जसं पूतनेबद्दल सांगतात की दांभिक गुरूंचे प्रतिनिधित्व करतायत, त्या भावनेचं प्रतिनिधित्व करतायत. तर म्हणतात हा जो गाढव आहे हा बिंडोक असतो की नाही, तर म्हणतात हा जो असुर आहे हा कशाचं प्रतिनिधित्व करतोय? म्हणतात आध्यात्मिक तत्वांना जाणण्यासाठी आपण जेव्हा भौतिक बुद्धी वापरतो ती किती मोठी चूक करतो. एका तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की जे मायावादी लोक आहेत ते स्वतःला त्रिगुणातीत समजतात. पण प्रभुपाद लिहितात मायावादी लोकांना हे कळत नाही की श्रीकृष्णांचं शरीर हे दिव्य शरीर आहे. श्रीकृष्णाचं शरीर हे सत्वगुणातलं सात्विक शरीर नाही आहे, सच्चित आनंद शरीर आहे ते. तर त्यांना कारण श्रीकृष्णांचं दिव्य शरीर कळत नाही आहे, म्हणजे ते अंधारात आहेत, म्हणजे ते अज्ञानात आहेत, म्हणून ते तमोगुणात आहेत. मग श्रील प्रभुपादांनी तो किती नाजूक पॉईंट आहे तो, की हे सर्व साधू म्हणतायत की आम्ही त्रिगुणातीत आहोत. पण त्रिगुणातीत जर आहात तर तुम्हाला श्रीकृष्ण त्रिगुणातीत आहेत हे माहीत नाही. ज्यांनी 3 गुण उत्पन्न केले तेच तुम्हाला माहिती नाही, मग तुम्ही त्रिगुणातीत कसे काय? तर म्हणतायत खरोखर वास्तविकता ही आहे की जितके मायावादी गुरु आहेत जे श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराला स्वीकारत नाही आहेत, श्रीकृष्णांच्या दिव्य अस्तित्वाला स्वीकारत नाही आहेत, ते त्रिगुणातीत नाही आहेत, ते तमोगुणात आहेत. तमोगुणातले इतर व्यक्ती कोण आहेत? जे नशा करतात ते पण तमोगुणात आहेत. श्रील प्रभुपाद म्हणतात केवळ श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराला आणि श्रीकृष्णांच्या दिव्य अस्तित्वाला स्वीकार न करून बाकी सगळ्या चांगल्या सवयी आहेत, पण श्रीकृष्णांप्रती द्वेष असल्या कारणाने हे पण लोक तमोगुणात आहेत. तर श्रीकृष्णांचं नाम जे आपण नेहमी गात असतो ते खरोखर दिव्य आहे का? खरोखर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून माझे जे अनर्थ आहेत ते साफ होतील का? आजपर्यंत मी अनेक भजनं गायली, बरेच बाकीचे काय काय विधी केल्या, रोज सकाळी उठून आईने शिकवलं तर दिवा दाखवायचा परमेश्वरला, त्याच्याशिवाय घराबाहेर, हे सगळं मी केलं आहे, पण त्याने मी कधी पवित्र नाही झालो. आमच्या घरी वडलोपार्जित मूर्ती होती, त्याला मला आईने शिकवलं होतं हे असं करायचं, हे असं करायचं, आधी दिवा दाखवायचा, मग इथे हा, असे सगळे ते आपल्याला सगळ्यांना सगळं सांगितलं आहे ना. तर आपल्या मनात काय भावना येते? इतके विधी आणि इतके रूढी आणि इतके नियम, आणि श्रावण महिन्यातला सोमवार आणि श्रावण सोमवार आणि हे सगळं केलं, पण पावित्र्य कधी लाभलं नाही. आणि हे AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आहेत, ते खंबीरपणे म्हणतायत की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याचा जर अपराध शून्य जप केला तर तुम्ही सर्व अनर्थांपासून केवळ मुक्त नाही होणार, फक्त रोग नाही जाणार आहे, तर तो प्राथमिक स्तर आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णांचं अनुभूती होते, श्रीकृष्णांचा स्पर्श होतो, आणि नंतर श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये प्रवेश मिळतो. तर हे जे हरिनाम आहे
हे बद्ध जीवांसाठी औषध आहे आणि शुद्ध भक्तांसाठी उत्साहवर्धक पेय आहे. निवृत्त तर्शैर उपगीयमानात भवौषधा श्रोत्र मनोभिरामात का उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरज्येत विना पशुघ्नात. शुकदेव गोस्वामी 10व्या स्कंदाच्या सुरुवातीला म्हणतात, निवृत्त तर्शैर, ज्यांची तृष्णा भौतिक आनंदासाठी सुख उपभोगासाठी जी तृष्णा आहे ती संपली, निवृत्त तर्शैर, ते लोक पण कृष्णलीला उपगीयमाना ते गातात. तर ज्यांना भौतिक इच्छा राहिली नाही, चतुष्कुमार आहेत, चतुष्कुमारांनी शरीरच वाढू नाही दिलं. कारण त्यांना माहिती आहे की शरीर एकदा वाढलं की नको त्या इच्छा होतात. तर म्हणजे चिर काळासाठी सृष्टीच्या सुरुवातीपासून पहिले ब्रह्माजींचे पुत्र चतुष्कुमार आहेत, नंतर शंकरजी आहेत. तर चतुष्कुमार हे अजूनही लहान बाळाच्या रूपात काय आहेत, कारण त्यांना शुद्ध राहायचं आहे, त्यांना पवित्र राहायचं आहे. चतुष्कुमार हे राधाकृष्णांचे गीत गातात. म्हणजे राधाकृष्णांचे गीत किती पवित्र आहेत. निवृत्त तर्शैर उपगीयमानात. आणि आपल्यासारख्या लोकांसाठी ज्यांना भवरोग झालाय, भवौषधा श्रोत्र मनोभिरामात, तर तीच कृष्णलीला, तेच कृष्णनाम त्यांच्यासाठी आनंदवर्धन करतं. आणि तीच कृष्णलीला, तेच कृष्णनाम आपल्यासाठी भवौषधी आहे. खरं असं होईल का? इतके पूजा, इतकं तीर्थाटन, इतकं करून मला असं पावित्र्य कधी लाभलं नाही. आणि हे श्रील प्रभुपाद म्हणतायत, केवळ नित्य नियमाने न चुकता, कोणाच्याही प्रति अपराध न करता, हा फक्त महामंत्र लक्षपूर्वक स्पष्ट उच्चारण करा. आणि जे आपण स्पष्ट उच्चारण करतोय ते श्रवण करा. याने तुमचं हृदय साफ होईल. तर चेतोदर्पण मार्जनम पहिला गुण आहे. आणि नंतर आनंदांबुधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. होईल असं. तर म्हणतात, जे जे व्यक्ती आध्यात्मिक गोष्टींना भौतिक दृष्टीने बघतात ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. त्यांच्यामध्ये ती गाढवाची वृत्ती आहे. अरे हे आपलं नाव नाही आहे, हे माझं नाव नाही आहे, हे तुमचं नाव नाही, हे याचं नाव नाही आहे. हे सर्व सृष्टीचे स्रोत शिव विरींची नूतम, शंकरजी आणि ब्रह्माजी ज्यांची पूजा करतात. जेव्हा 10व्या स्कंदाच्या सुरुवातीला जी कथा येते की भूमिदेवी जेव्हा त्रस्त झाल्या तेव्हा ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव सगळ्या देवतांना घेऊन जातात आणि म्हणतात, चला आपण प्रार्थना करूया. आधी देवता लोक प्रार्थना करतात, तिथून प्रतिसादच येत नाही काही. विचार करा, हे सगळे मोठे मोठे देवी देवता आहेत, ते प्रार्थना करतात विष्णूंना, तिथून प्रतिसादच येत नाही काही. मग ब्रह्मदेव म्हणतात, 1 मिनिट मी प्रार्थना करतो. मग ब्रह्माजी प्रार्थना करतात, तेव्हा ब्रह्माजींच्या हृदयामध्ये प्रतिसाद येतो. ऐकू येत नाही. कंस राजाला, क्रूर राजाला आकाशवाणी ऐकू आली, पण या देवतांना आकाशवाणी नाही झाली. ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये त्यांनी सांगितलं की मी यदुवंशात येणार आहे आणि यांना सगळ्यांना सांग, जर यांना माझी सेवा करायची असेल तर यदुवंशात येतील. पण श्रीकृष्ण विष्णू देवतांशी नाही बोलले. आणि तिथे प्रभुपाद लिहितात, कारण देवता काही प्रमाणात का होईना स्वार्थी आहेत, शुद्ध भक्त नाही आहेत. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, मी शुद्ध भक्तांशीच बोलणार, मी यांच्याशी नाही बोलणार. म्हणून ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये ब्रह्मांची प्रार्थना ऐकली आणि ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये त्यांना प्रतिसाद दिला. हे श्रीकृष्ण आहे. तर विचार करा की अशा प्रकारे हे श्रीकृष्ण ज्यांना निस्वार्थीपणाने आपण गाठू शकतो, ते नामापासून अभिन्न आहेत. जर आपण प्रामाणिकपणे हरिनाम घेतला तर आपण शुद्ध होणार. कोण म्हणताय? प्रभुपाद म्हणतायत. कोण म्हणताय? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत. त्या गोष्टीला तसंच तसं जर आपण स्वीकार केला तर आपण धेनुकासूरच्या त्या अनर्थापासून मुक्त झालो. माझं स्वरूप काय आहे? मी कोण आहे? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. मला वाटत नाही पण मी दास आहे, कारण मी एकही क्षण दास नसतो. दास पण केव्हा बनतो मी? 2 क्षणांसाठी दास केव्हा बनतो? जेव्हा दासत्वाची स्पर्धा असते तेव्हा हे दाखवण्यासाठी दास बनतो की मी सगळ्यात मोठा दास आहे. नम्र कधी बनतो? जेव्हा नम्रतेचा सेमिनार चालू असतो त्या दिवशी नम्रता दाखवतो. का? कारण मला सगळ्यांना दाखवायचं की तुम्ही कमी नम्र आहे, मी जास्ती नम्र आहे. आणि अशा प्रकारे नम्रतेचा गर्व करतो.
तर मी एकही क्षण नम्र नसतो, मी एकही क्षण दासत्वाची भावना नसते. आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की आपलं स्वरूप आहे की आपण दास आहोत. जेव्हापर्यंत आपण दासत्वाच्या भावनेने जीवन नाही जगणार तेव्हापर्यंत वास्तविक आनंद अनुभवणार नाही. आपण क्षणभंगूर सुखच अनुभवणार आणि त्या क्षणभंगूर सुखानंतर क्षणभंगूर दुःख पण येणार. दिवस रात्र, पाऊस कोरडा हेच चालत राहणार आपल्या आयुष्यामध्ये. कधी भिजणार, कधी छत्री, कधी पाऊस, कधी बूट, कधी छत्री, कधी मध्येच आभाळ, कधी पाऊस, कधी वारा, हेच चालत राहणार. तर जेव्हापर्यंत आपण आध्यात्मिक गोष्टींना जसं आहे तसं स्वीकारत नाही तेव्हापर्यंत आपल्यामधला जो धेनुकासूर आहे तो जिवंत आहे. तर याला कसं आपण मारायचं की आध्यात्मिक तत्वांना भौतिक दृष्टीने नाही बघायचं आहे. आध्यात्मिक तत्वांना आध्यात्मिक जे अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी काय वर्णन केलं त्याच्यावर ऐकायचं आहे. हरे कृष्ण महामंत्र जप करायचा आहे. डाळ भात मी शिजवली आणि श्रीकृष्णांसमोर ठेवली, मंत्र बोललाय, त्याच्यावर तुळशीचं पान पण ठेवलं आणि नंतर 10 मिनिटांनी जेव्हा गेलो तीच डाळ होती, तोच भात होता, तीच तुळशीचं पान होतं, जसं होतं तसं होतं. पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत श्रीकृष्ण या जगामध्ये प्रसादाच्या रूपात आपल्या जीवनात येत आहेत आणि केवळ प्रसाद खाऊन आपण पवित्र होऊ शकतो. पण प्रभूजी काही फरकच नाही त्याच्यामध्ये, काही बदललंच नाही त्याच्यामध्ये. तर जेव्हापर्यंत आपण भौतिक नजरेने, भौतिक आपली ही जी कमकुवत बुद्धी आहे त्या दृष्टीने आपण जेव्हापर्यंत आध्यात्मिक तत्व याचं विश्लेषण करण्यामध्ये मग्न राहू तेव्हापर्यंत आपल्यातलं धेनुकासूर मरण नाही पावलं. तर काही अनर्थांना श्रीकृष्ण मारतात तर ते आपल्या हातात नाही आहे. दांभिक गुरूंना आपण कसं मारणार? दांभिक गुरु आपण कोण विचार करा, खूप मोठे गुरु आहेत कोणतरी आणि खोटं बोलतायत. शुक्राचार्य किती मोठे गुरु आहेत, सर्व राक्षसांचे, सर्व असुरांचे गुरु आहेत ते. आणि एक कोणतरी व्यक्ती बोलणार की तुम्ही खोटी शिकवण देताय, तुम्ही श्रीकृष्णांना समर्पण करण्याच्या विरुद्ध शिकवण देताय, हे खोटं आहे. आपलं कोण ऐकणार? आपल्याला मारतील. म्हणून दांभिक गुरूंना बलरामजी नाही मारत, दांभिक गुरूंना श्रीकृष्ण मारतात. पण ही आध्यात्मिक तत्वांना भौतिक दृष्टीने बघण्याची जी एक कल आहे या कलाला बलरामजी का मारतात? कारण म्हणतायत हा जो कल आहे हा आपल्याला लढायला लागेल, श्रीकृष्ण लढणार नाही. श्रीकृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलंय, हे वाचायला लागेल. श्रीकृष्णांनी नाम दिलंय, ते जपायला लागेल. श्रीकृष्णांनी तीर्थस्थान दिलेत, आपल्याला जायला लागेल. जर तीर्थस्थान श्रीकृष्णांनी नसते दिले, माझी इच्छा तर खूप आहे हो जायची, पण जाऊ कुठे, काही तीर्थस्थानच नाही आहेत. श्रीकृष्णांनी सर्व सोयी सुविधा केल्या आहेत, पण त्या सोयी सुविधांचं ॲडव्हान्टेज, फायदा घेण्याचं कर्तव्य आपलं आहे. त्याच्यामुळे बलरामजी त्या अनर्थांना मारतात जे तुमचे आणि माझ्याद्वारे मारले गेले पाहिजेत. मग बलरामजी मारतायत, मग गुरु मारू देत ना, आपण का मग? तर त्यामध्ये भक्तिविनोद ठाकूर काय स्पष्टीकरण करतायत, म्हणतायत जेव्हा आपल्यामध्ये बलरामजींची भावना निर्माण होते. बलरामजींची भावना काय आपण चर्चा केली, या भावनेने किंवा त्या भावनेने किंवा या भावनेने किंवा या भावनेने किंवा या परिस्थितीमध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये काही नाही झालं तर ॲबसेंट. पण सेवा मला बघवत नाही आहे म्हणून मी तिथून ॲबसेंट आहे, बरोबर? तर सेवा भावना, तर जेव्हा आपल्या मनामध्ये शुद्ध श्रीकृष्णांना काय आवडेल ही जेव्हा शुद्ध भावना होईल तर ती जी भावना आहे ती बलरामजींच्या भावनेशी समरस भावना आहे ती. आणि त्या भावनेला बलरामजींच्या भावनेशी समरस असल्या कारणाने ती भावना किती शुद्ध भावना आहे, ती बलरामजींची भावना आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये बलरामजी, ती जी भावना आहे ती शक्ती येईल आणि त्या शक्तीने आपण त्या अनर्थाला मारू शकतो. म्हणून श्रीकृष्णांना काय प्रसन्न करेल, श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींना काय प्रसन्न करेल, या अनुसार जेव्हा आपण जीवन जगू तेव्हा या अनर्थाला मारू शकू, धेनुकासुराच्या. दुसरा एक असुर आहे जो बलरामजींनी मारला, त्याचं नाव आहे प्रलंब असुर. प्रलंब असुर कसा आला? एक दिवशी जेव्हा खेळत होते सगळे गोपमित्र, तेव्हा एक त्यांचा जो गोपमित्र आहे तो आजारी होता, तो त्या दिवशी आला नाही. तर बरोबर प्रलंबासुराने तोच वेश घेतला आणि श्रीकृष्णांनी बघितलं. तर श्रीकृष्ण तर डायरेक्टली कसं म्हणतील त्याला? तर श्रीकृष्ण म्हणाले बघूया याचं काय, किती हिंसक आहे हा. चान्स दिला त्याला. तर श्रीकृष्ण म्हणतात अरे वा वा स्वागत आहे तुझं. आणि मग श्रीकृष्णांनी खेळ बदलला
श्रीकृष्णाने सगळ्या गोपमित्रांना सांगितलं, आज आपण काय खेळ खेळणार आहोत, आपण 2 भाग करणार आहोत, एक बलरामचा भाग आणि एक माझा भाग, याची टीम आणि माझी एक टीम. आणि खेळामध्ये जो हरेल तो विजयी टीमला आपल्या खांद्यावर बसवेल. आणि आज हे सगळं झालं भांडीरवन एरियामध्ये झालं. तर भांडीरवन खूप मोठं वन आहे. तर ते भांडीरवनवरून चालत जायला एक म्हणतो ना घोडा तसा. तर तुमची सेवा विजयी टीमला खांद्यावर बसून भांडीरवन पार करायची म्हणून. तर त्या दिवशी कोण हरले? श्रीकृष्णांची टीम हरली. आणि श्रीकृष्णांची टीम हरली, मग समोरच्या टीममधल्या एकेका व्यक्तीला आता खांद्यावर बसवायचं आहे. मग आता श्रीकृष्णांची टीम हरली तर श्रीकृष्णचे जे मित्र आहेत, गोपमित्र आहेत, त्याच्यातून एका गोपमित्राला आता खांद्यावर बसवायचं आहे श्रीकृष्णाला. तर जे खूप बुद्धिमान आहेत त्यांना हे उत्तर जमणार. मी आता एक प्रश्न विचारला की मग त्या हरलेल्या सगळ्या गोपमित्रांमधून श्रीकृष्णांनी कोणाला आपल्या खांद्यावर बसवलं? सगळे रसिक भक्त आहेत बारामतीचे, पण डिटेल्स नाही माहिती. राधाराणीचे भाऊ श्रीदामा. राधाराणीनं जर प्रसन्न करायचं असेल तर राधाराणीच्या भावाला मान सन्मान द्यायला लागेल. राधाकृष्णांच्या लीलामध्ये प्रवेश करायचा असेल तर हे सगळं माहिती पाहिजे. कोण कोणाचा भाऊ, कोण कोणाची बहीण, कोण कोणाचा प्रेम. म्हणून कधीही पण श्रीकृष्ण जेव्हा हरतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे जर कुठल्या गोपमित्राला प्रसन्न करायचं असेल तर राधा राणीचा भाऊ श्रीदामा हा नेहमी श्रीकृष्ण त्याच्या समोर नमतात आणि म्हणतात, तुझी कृपा नेहमी असू दे माझ्यावर, तरच राधा राणीची कृपा असेल. तर श्रीकृष्णाने श्रीदामाला धरलं. एक भद्रसेन नावाचा त्यांचा मित्र होता, त्यांनी बलरामजींच्या साईडला एक वृषभ म्हणून एक गोप होता, त्याला खांद्यावर घेतलं. आणि हा जो प्रलंबासुर आला होता त्याने बलरामजीला घेतलं खांद्यावर. आणि त्याला काय वाटलं, मला कंसाने कशासाठी पाठवलं? श्रीकृष्णांना मारण्यासाठी. कंसाला पण माहिती नाही बलराम कोण आहेत. त्यांनी कृष्णदास कविराज गोस्वामींचं चैतन्य चरितामृत नाही, दाहार द्वितीय देह श्री बलराम नाही माहिती त्याला. त्याला वाटलं कृष्ण भगवंत आहेत. आकाशवाणी कोणाची झाली होती? कृष्णाची. बलरामची आकाशवाणीतून झाली, बरोबर ना? बरोबर ना. तर बलराम कोण आहे? बलराम. त्यांना माहिती बलराम जो श्रीकृष्णांना सूर्याला प्रकाशित करतो तो बलराम. ते नाही माहिती जगाला, बरोबर. तर कंसाला नाही माहिती. कंसाने प्रलंबासुराला काय सांगितलं? श्रीकृष्णांना मारायचं आहे. श्रीकृष्ण खूप शक्तिशाली आहे, तो म्हणतो आधी त्याच्या भावाला मारतो. तर त्यांनी बरोबर बलरामांना घेतलं. बलराम म्हणतायत, बलरामांनी पण ओळखलं की हा जरा याचे खांदे जरा वेगळे वाटत आहेत. आमच्या गोपांचे जे खांदे असतात वेगळे असतात, हे जरा वेगळे वाटत आहेत. पण बलरामजी पण शांत का बसले? बलरामजींनी बघितलं होतं की श्रीकृष्णांनी या प्रलंबाला स्वागत केलं होतं. जेव्हा त्या दिवशी प्रलंबासूर आला होता त्या गोपाच्या वेशामध्ये, तेव्हा श्री अरे ये 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 किती दिवसांनी आलास, ये चल आपण गेम खेळू, स्वागत केलं. काही का होईना श्रीकृष्णांना प्रसन्न केलं यांनी. आणि स्वामींना ज्यांनी प्रसन्न केलंय आपण त्याच्यासमोर काय, आपण गप्प बसायचं. तर बलराम जेव्हा मारू की नको मारू, श्रीकृष्णांना प्रसन्न केलं यांनी. पण हा काय करायला लागला, बलरामजींना खांद्यावर घेऊन हे सगळे गोपमित्र जिथे बसले होते त्यांच्यापासून दूर जाऊ लागला. तर म्हणतात हे चुकीचं आहे, मला माझ्या मित्रांपासून दूर नाही करायला पाहिजे, मला माझ्या भक्तांपासून दूर नाही करायला पाहिजे. तर या एका गोष्टीवरून बलरामजींना लक्षात आलं, जरी श्रीकृष्णांनी याचं स्वागत केलं, जरी श्रीकृष्णांनी याला जवळ घेतलं, पण याच्या मनात भावना काय आहे, या व्यक्तीला मला माझ्या असंख्य भक्तांपासून दूर करायचं आहे. आणि परमेश्वराला त्याच्या भक्तांपासून जर आपण दूर केलं किंवा भक्तांना परमेश्वरापासून जर दूर केलं तर मग ते त्रास होतो त्याचा. तर मग बलरामजींनी ठरवलं या गुन्ह्याला माफी नाही. मग मागे बघितलं तर श्रीकृष्ण भगवान हसत होते त्यांच्याकडे. चालू ते बरोबर आहे, तुझ्या मनात जे आले ते बरोबर आहे. मी चान्स दिला त्याला, सेकंड चान्स. अजामिळाला पण सेकंड चान्स मिळाला ना. एक संधी देतात. आपण जेव्हा चूक करतो तेव्हा परमेश्वर नेहमी दुसरी संधी देतात, तिसरी संधी नाही देत. तर प्रलंबाला पण दुसरी संधी दिली, अजामिळाला पण दुसरी संधी दिली, पण तिसरी संधी नाही दिली. तर बलरामजींनी आपली अशी मुष्टी
घेतली आणि त्याच्यावर मुष्टी प्रहार केला, त्याचं असं डोकं असं मारलं जोरात. तर तेव्हापर्यंत प्रलंबाला लक्षात आलं की आता थोडे बदलली आहे परिस्थिती. त्यांनी पण त्याचं ओरिजिनल रूप दाखवलं. तर जेव्हा जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा आपण मूळ रूप दाखवतो की नाही आपलं. तर म्हणतात आपली भाषा काय, मातृभाषा कशी करणार, जेव्हा कोणतरी आपल्या दगड मारणार तेव्हा आपली मातृभाषा करणार. वेदना जेव्हा व्यक्त करायच्या असतात, अपशब्द जेव्हा बोलायचे असतात तेव्हा नाही. तर याला पण लक्षात आलं तेव्हा त्यांनी अशी आकाशाला स्पर्श होईल, ढगांना स्पर्श होईल इतकी त्याची उंची होती, असे इथे दागिने होते आणि पूर्ण शरीर काळसर होतं. आणि अशा त्या प्रलंबाला बलरामजींनी मारलं आणि इथून पूर्ण रक्त वाहत तो खाली कोसळला एका मुष्टी प्रहाराने. धेनुकाला पण एकदा फक्त फिरवलं असं आणि फेकलं, त्याच्यातच तो गेला. तर हा जो प्रलंबासूर आहे याच्यावर पण भक्ती विनोद ठाकूर आपल्याला मार्गदर्शन करतात की हा कुठला अनर्थ आहे. तर म्हणतात की पुरुषासाठी महिला आणि महिलांसाठी पुरुष, त्यांच्या संगतीमध्ये जो काही सुख मिळतो त्या सुखाची अभिलाषा असणे. कारण ते जे सुख आहे ते आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जाणार. भौतिक जगाचं सुख जेव्हापर्यंत आपण सोडणार नाही किंवा भौतिक सुखाला जेव्हापर्यंत आपण कृष्णाच्या सेवेमध्ये वापरणार नाही, त्याचं दिव्यकरण जेव्हापर्यंत नाही करणार तेव्हापर्यंत ती बाधाच आहे ना. सुंदर गाणं तेव्हापर्यंत बाधा आहे, अडचण आहे, जेव्हापर्यंत त्या सुंदर गळ्याने आपण श्रीकृष्णांची स्तुती नाही करत, नाहीतर काही बाधा नाही, नाहीतर अडचण नाही. तर गृहस्थ आश्रम आपल्याला दिला आहे, गृहस्थ आश्रम याच्यासाठी दिला आहे की तो जो काही अनुभव आहे तो आपण श्रीकृष्णाच्या सेवेत लावू शकतो. 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात धर्म अविरुद्धो कामोस्मी. जे धर्माच्या अविरुद्ध आहे म्हणजे धर्मानुसार आहे ते काम मी आहे. तर जेव्हा त्या सुखामागे कोणी पळतो किंवा सूक्ष्म, आता हा स्थूल स्तर आहे, सूक्ष्म स्तर काय माहिती आहे, मान सन्मान. मान सन्मानाची जी भूक आहे ती पण सूक्ष्म स्तरावर तीच भूक आहे. तर भक्ती विनोद ठाकूर आपल्याला सांगतात की ती जी भावना आहे ती प्रलंबासूर त्या भावनेचं प्रतिनिधित्व करतो. आणि या भावनेला जर मारायचं असेल, प्रलंबाला मारायचं असेल, श्रीकृष्ण नाही मारत. परत आपल्याला स्वतःला लढायला लागेल. आणि ते कसं लढायला लागेल तर म्हणतायत आपल्याला हे श्रेष्ठ वैष्णवांकडून जाणून घ्यायला लागेल की जरी चव खूप छान आहे, हे जे इंद्रिय सुख असतं, सुंदर दृश्य बघायला, सुंदर श्रवणाला, सुंदर चव घेण्यासाठी जे काही आहे ते कितीही गोड लागलं तरी ते क्षणिक असतं. आणि आध्यात्मिक सुख कितीही कडू लागलं तरी ते नेहमी दीर्घकालीन असतं. तर 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात यत्तद अग्रे विषम इव परिणामे अमृतोपमम. अग्र सुरुवातीला जे विषासारखं आहे पण नंतर ते अमृतासारखं लागतं. तर म्हणतात तत् सुखम सात्विकम स्मृतम. आणि जे सुख सुरुवातीला अमृतासारखं लागतं पण नंतर विषासारखं लागतं ते म्हणतात ते जे सुख आहे ते राजसिक सुख आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण तर म्हणतात आपल्याला श्रेष्ठ वैष्णवांकडून हे तत्त्व जाणून घ्यायला लागेल. याला ना अनुभवापलीकडे काही मार्ग नाही आहे. मग ज्यांनी आध्यात्मिक सुख अनुभवलं आहे तो जेव्हा आपल्याला सांगतो कृष्ण नाम कृष्ण लीला यामध्ये सुख आहे आणि आपण त्यांच्या त्या अनुभवाला स्वीकारून, त्यांच्या त्या विश्वासाला स्वीकारून जेव्हा आपण कृष्ण लीलेमध्ये किंवा कृष्ण नामामध्ये, कृष्ण संकीर्तनामध्ये, कृष्ण सेवेमध्ये जेव्हा आपण खोल जाऊ आणि आपल्या बुद्धीला सांगू मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आहे किंवा माझ्या या इंद्रिय सुखाच्या अनुभवाला पण मी विश्वास, गोड आहे हे पण नंतर विषासारखं लागेल. तर हे कोण सांगणार. जेव्हा ते गोड लागतं तेव्हा बुद्धी चालत नाही, जेव्हा ते गोड लागतं तेव्हा वैष्णवांकडून ऐकायला लागेल किंवा गुरूंकडून ऐकायला लागेल, गीतेकडून ऐकायला लागेल. तर अशा प्रकारे हे जे आहेत प्रलंब हे त्या भावनेचं, तर त्याला पण आपल्याला लढायला लागणार. श्रीकृष्ण त्याला नाही मारणार आपल्या हृदयातल्या त्या भावनेला. तिसरे एक व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून पण आपण शिकू शकतो.
हे जे व्यक्ती आहेत हे वृंदावनातले नाही आहेत, हे वृंदावनाच्या बाहेर आहेत. तर पटकन थोडक्यात सांगतो. श्रीकृष्णाने जेव्हा रुक्मिणी हरण केलं तेव्हा जरासंध फार क्रुद्ध झाला आणि जरासंधाने आक्रमण केलं श्रीकृष्ण आणि रुक्मिणींवर. मग श्रीकृष्णांनी त्याच्या सैन्याद्वारे जरासंधाला हरवलं. जरासंध म्हणाला, याचं सैन्य तर खूप बलवान दिसतंय आणि शिशुपालाची फजिती झाली आहे, तर शिशुपालासाठी मी नाही मरणार आणि शिशुपालासाठी माझी सेना नाही मरणार. तर तू परत गेला जरासंध आणि परत गेला तर शिशुपाल अजूनही तिथे बसला होता आणि असा रडत होता जसं काही लग्न झाल्यानंतर कोणीतरी पळवलंय. लग्न झालंच नव्हतं. तर इतका रडला. तर मग हे सगळे मित्र येऊन त्याला म्हणतात, फेलियर्स एज स्टेपिंग स्टोन्स टू सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी. त्याच्यावर एक लेक्चर दिलं त्याला, की अरे तू काळजी करू नको, नशीब नशीब असतं, आपण क्षत्रिय आहोत, आपण कधी हरायला नाही पाहिजे. 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, दानम ईश्वर भावश्च युद्धेच अपलायनम. क्षत्रियांचा गुण काय? दानम ईश्वर भावश्च आणि युद्धेच अपलायनम. युद्धापासून कधी पळून नाही जात क्षत्रिय. पण आता हा शिशुपाल जरासंध वगैरे ते क्षत्रिय नाही आहेत, कारण युद्धापासून पळून गेले. तर शिशुपालला सांगतात, नाही नाही काय काळजी करू नको. तो शिशुपाल म्हणतो, ठीक आहे चला मी पण आक्रमण करतो. तर शिशुपाल पण आक्रमण करतो. मग शिशुपालला पण हरवतात. मग आता हे सगळे जेव्हा परत येतात तेव्हा रुक्मी अजूनही असतो तिकडे. तर रुक्मी म्हणतो, काय तुम्ही लोक, तुझ्याशी लग्न लावून दिलं मी माझ्या बहिणीचं आणि तू तिला वाचवू नाही शकलास. आता मीच जातो आणि त्या श्रीकृष्णांना योग्य धडा शिकवतो. आणि रुक्मी आपल्या रथावर स्वार होतो आणि त्याला इतका अहंकार असतो, तो काय म्हणतो माहिती आहे, जर मी श्रीकृष्णांना मारून नाही आलो तर मी या शहरामध्ये प्रवेश नाही करणार. तर ते शहर कुठलं होतं? कौंडिन्यपूर. महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, नागपूरच्या आधी अमरावती लागतं, अमरावतीपासून 60 किलोमीटर दूर आजही ते कौंडिन्यपूर गाव आहे. रुक्मिणी देवीचं जन्मस्थान, रखुमाई. तर म्हणतात, मी इथे नाही येणार. म्हणजे अहंकार बघा किती, मी इथे नाही येणार. आणि सगळे शस्त्र वगैरे घेऊन जातात, श्रीकृष्णांवर आक्रमण करतात. श्रीकृष्णांवर 3 बाण मारतात. श्रीकृष्णांना काही होत नाही. श्रीकृष्ण एक बाण मारतात आणि त्याचा जो धागा आहे त्या धनुष्याचा तो तोडतात. परत एक दुसरं धनुष्य घेतात. आता 5 बाण मारतात श्रीकृष्णांवर. श्रीकृष्ण रुक्मिणीकडे बघतात आणि म्हणतात, रुक्मिणीचा भाऊ आहे, ठीक आहे. परत एकदा त्याचा धागा तोडतात, तिथून एक बाण मारून. हा 3रा धनुष घेतो. आता श्रीकृष्णामुळे खूप झालं. मग श्रीकृष्ण 8 बाण मारतात. समोरच्या घोड्यांना मारतात, त्या सारथीला मारतात आणि याच्यावर जी छत्री असते रथाच्यावर त्याला मारतात. आणि याच्या परत एका बाणाने याचा परत 3रा जो धनुष्य आहे तो पण तोडतात. म्हणतो आता धनुष्य पण तुटलं, आता काय करायचं? 3 धनुष्य गेले. मग तो भाला घेतो, त्या भालाला बाण मारून भाला तोडतात. तलवार घेतो, तलवारीला पण बाण मारून तलवार तोडतात. जितके काही शस्त्र होते ते सगळे तोडतात. रुक्मी म्हणतो, आता मी सोडणार नाही. तर एक हातात तलवार घेतो परत एक आणि श्रीकृष्णांवर आक्रमण करतो. श्रीकृष्ण म्हणतो, काय याला अक्कल वगैरे आहे की नाही? ठीक आहे, शब्द प्रमाण नाही ऐकत, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण नाही. तुला इतक्यांदा हरवलं मी. पण का हा वारंवार का श्रीकृष्णांशी युद्ध करतोय? आजच्या क्लासमध्ये सुरुवातीला मी बोललो, काही हरकत नाही, बलरामजी नाही भेटले त्याला. कंसाला बलरामजी नाही भेटले म्हणून श्रीकृष्णांना ओळखू नाही शकले, सूर्याला ओळखू नाही शकले. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण, विचार करा, स्वतःच्या बहिणीचा नवरा, म्हणजे किती सौभाग्य होतं. बरंच काही घडलं असतं रुक्मीच्या जीवनात, पण कारण बलरामजींशी कधी मैत्री नाही केली त्याच्यामुळे श्रीकृष्णांच्या गरज नसताना विरुद्ध गेले. श्रीकृष्णाने त्याला धरलं, कापड घेऊन त्याचे हात बांधले आणि तलवार घेऊन त्याला मारणार होते. तेवढ्यात रुक्मिणी, कोमळ हृदयाची रुक्मिणी, तिने श्रीकृष्णांचे चरण धरले आणि म्हणाले, हा माझा सर्वात आवडता भाऊ आहे, याला माफ करा. तर श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे. जर नागकन्यांनी प्रार्थना केल्यामुळे मी कालियाला माफ केलं आहे, नागकन्या तर माझ्या पत्नी पण नव्हत्या, ते फक्त माझे भक्त होते, तर तू तर माझी पत्नी आहेस आणि तू जर मला प्रार्थना करतेस तर याला सोडीन मी. पण त्याला अपमानित करणं गरजेचं आहे, त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे.
तर श्रीकृष्णाने तलवार घेतली, अर्धी मिशी कापली आणि केस असे विचित्र काहीतरी कापले. आणि हे चालू असताना बलरामजी आले तिथे. आणि मी जे तुम्हाला म्हटलं होतं की आज आपण बलरामजी वात्सल्य रसामध्ये कसं वागतात त्याच्यावर चर्चा करूया. तर इथे बलरामजी येतात आणि बलरामजी बघतात रुक्मी जमिनीवर बांधील अवस्थेत, रुक्मिणी रडते आणि श्रीकृष्ण तलवार घेऊन हातात आहेत. तर तेव्हा बलरामजींना लक्षात येतं लग्न, या दोघांचं लग्न झालंय आणि भावाशी जर असा वागला विवाह कलह होईल. तर श्रीकृष्णांना येऊन म्हणतात, श्रीकृष्ण असं करायचं नाही, हा आपला सर्वात लेटेस्ट नातेवाईक आहे, हा नातेवाईकांशी असं नाही करायचं. आणि लगेच रुक्मिणीकडे बघतात. रुक्मिणीला पण किती छान वाटतं, चला दाऊजी छान आहेत, हे समजून घेतात मला, मोठे भाऊजी है ना, भाऊजी म्हणतात. हां, इथे दाजी म्हणतात, बरोबर ना, बारामतीमध्ये दाजी म्हणतात नाही, भाऊजी म्हणतात. ओके चला, हां ओके ठीक आहे म्हणतात, यांना दाऊजी म्हणतात. तर रुक्मिणीला म्हणतात, अगं तुला सांगू का, मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ते त्याच्या कर्मामुळे घडतं. तर आता जे घडलंय ना ते श्रीकृष्णांमुळे नाही घडलंय, असं स्पष्टपणे नाही म्हणत, पण तिला सांत्वना देतात की जे काही घडलंय ते वाईट नको मानू, ते कर्मानुसार घडलंय, तर कुठेतरी रुक्मिणीच काहीतरी चूक केली असेल. मग पुन्हा एकदा श्रीकृष्णांकडे म्हणतात, असं एक वाक्य यांना सांत्वना दिली, एक वाक्य यांना सांत्वना दिली, परत श्रीकृष्णांना म्हणतात, आपल्या नातेवाईकांशी जो वाईट वागतो तो खूप चुकीचा मानला जातो, म्हणून आपलं हे कर्तव्य नाही असं आपल्या नातेवाईकांना अपमानित करणं. परत रुक्मिणीला सांगतात, अगं जन्म मृत्यू आपल्या हातात नाही आहे, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतोच, आणि कधी ना कधी कोणाचा तरी मृत्यू होणारच होता. आणि रुक्मीकडे बघतायत, रुक्मिणी म्हणते बाप रे, मृत्यूपर्यंत कुठे पोहोचले, हे तर आता साधारण चालू होतं. तर अशा प्रकारे दोघांना योग्य ते बोलणं बोलून पूर्ण त्या गोष्टीला थंड करतात आणि रुक्मीला जिवंत सोडतात. नंतर काय होतं, रुक्मिणीचा ज्येष्ठ पुत्र कोण, आपल्याला श्रीकृष्णाचं परिवाराचं नाव माहिती पाहिजे, प्रद्युम्न. तर रुक्मीची मुलगी होती रुक्मवती. तर जरी रुक्मीला श्रीकृष्णांनी पूर्णपणे अपमानित केलं होतं आणि बलरामजींनी वाचवलं, पण त्याचं बहिणीवर प्रेम होतं, तर म्हणून त्याची मुलगी रुक्मवतीचं लग्न त्यांनी प्रद्युम्नाशी लावून दिलं. तर श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडता मुलगा प्रद्युम्न, आणि त्याचं लग्न रुक्मवतीशी झालं. आणि नंतर याची रुक्मीची नात, तिचं नाव होतं रोचना. रोचनाचं लग्न प्रद्युम्नाच्या मुलाशी लावून दिलं. तर प्रद्युम्नची बायको कोण, रुक्मवती. प्रद्युम्न आणि रुक्मवतीचा मुलगा झाला अनिरुद्ध. तर अनिरुद्धाचं लग्न लावून दिलं रोचनाशी. तर जेव्हा ते रोचनाचं जेव्हा लग्न झालं, तर त्या लग्न समारंभासाठी परत या सगळ्यांना तिथे बोलवलं होतं माहेरी. तर बलरामजी, श्रीकृष्ण, त्याची मुलगी रुक्मवती आणि मुलाचे वडील प्रद्युम्न, हे सगळे मग परत गेले. कुठे गेले असतील आता, माहेरी गेले. म्हणजे कुठे गेले, पण मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांनी शपथ घेतली होती की मी पुन्हा येणार नाही जेव्हापर्यंत मी शिक्षण. म्हणून त्यांनी त्यांची जे कॅपिटल सिटी, काय म्हणतात हे मराठीत, राजधानी, त्यांनी राजधानी दुसरीकडे शिवली. तर ते भोजकट नावाचं एक त्यांनी गाव स्थापित केलं. जेव्हा तो परतला अपमानित होऊन, कौंडिन्यपूरला नाही गेला तो, तर भोजकट तिथे त्यांनी एक मोठं महल बांधलं होतं. तिथे हे लोक सगळे द्वारकावासी गेले. तर तिथे रुक्मीच्या मनात अजूनही आहे ते सगळे जुने भावना. तर रुक्मीला तेव्हा एक कलिंग प्रदेशाचा एक राजा होता. कलिंग प्रदेश म्हणजे ओरिसा सध्याचं, तिथला राजा होता. तर त्या राजाने रुक्मीला जाऊन थोडंसं हिनवलं. तर म्हणतो, हा बलराम आहे ना, हा ॲक्च्युली लहानपणी हे कृष्ण आणि बलराम काय करत होते, गोचारण करायचे. आणि ना आता काय मोठे राजे झाले ते द्वारकेचे, यांना ॲक्च्युली काही येत नाही. आणि बलरामला
हे खेळता येत नाही, खेळ खेळता येत नाही तो, फक्त ना एक आहे पण त्याला त्याची आसक्ती खूप आहे. तर तू त्याला थोडंसं बोलव ना खेळण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी. तर तो उत्तेजित झाला, रुक्मी. तर रुक्मिणी गेम चालू केला. तर रुक्मी तो कलिंग प्रदेशाचा राजा आणि समोर बलरामजी. श्रीकृष्णांसोबत खेळणार का? नाही, कारण श्रीकृष्णांसोबत तो वैर होता. पण बलरामजी तयार झाले. बलरामजी भोळ्या मनाचे आहेत आणि बलरामजींना मागच्या वेळेस आठवत आहे या रुक्मीचे प्राण वाचवलेत. तर हा जेव्हा गेम चालू होता तेव्हा पहिल्यांदा 100 सोन्याचे नाणे लागले. तर त्याच्यामध्ये रुक्मी जिंकला. तो बलरामजींनी 100 दिले. 1000 नाणे सोन्याचे परत रुक्मी जिंकला, बलरामजींनी देऊन टाकले. आता 10,000 नाणे लावले सोन्याचे, त्याच्यामध्ये पण रुक्मी जिंकला. तेव्हा पण बलरामजींनी दिले. तर आता जेव्हा बलरामजी 3 वेळा हरले लागोपाठ, तर तो कलिंग प्रदेशाचा जो राजा होता ना त्याला काय झालं काय माहिती, तो दात दाखवायला लागला याला बलरामजी असं करायला. थोडं धीर धरायला पाहिजे होता. तर बलरामजींना खूप राग आला. बलरामजी अरे हे खेळ आहे का, जीवन आहे का, आता बसलं बसलं कोण हरतो कोण जिंकतो त्याच्यामध्ये तू काय दात दाखवतोय. पण ठीक आहे. मग आता बलरामजी म्हणाले 1,00,000 सोन्याचे नाणे वाढत चालले. तर 1,00,000 सोन्याचे नाणे जेव्हा केले तेव्हा बलरामजी जिंकले. पण रुक्मीला ते सहन नाही झालं. तर रुक्मी म्हणतो मी जिंकलो म्हणून. बलरामजी म्हणतो अरे काय लाजलं जे काय आहे की ना, मी जिंकलो ना. पण नाही मी जिंकलो. कलिंग प्रदेशाचा राजा पण हो हा जिंकला रुक्मी जिंकला म्हणून. तर बलरामजी म्हणले ठीक आहे चला एकदा माफ करू आपण. मग आता म्हणतात 1 कोटी सोन्याचे नाणे आणि त्याच्यामध्ये पण बलरामजी जिंकले. आणि आता याच्याकडे तर एवढे पैसे नव्हते रुक्मीकडे. तर रुक्मी मध्ये जसं उभा झाला आणि म्हणाला मी पुन्हा जिंकलो म्हणून. बलरामजी म्हटलं खोटं नको बोलू. तेवढ्यात आकाशातून एक आवाज आला आणि म्हणाले ॲक्च्युली रुक्मी खोटं बोलतोय, बलरामजी जिंकले म्हणून. आणि असं झाल्यावर पण रुक्मी ऐकायलाच तयार नाही. आणि रुक्मिणी अपमानित केलं बलरामजींना. म्हणाला तू ना गायी चारण्यामध्ये एक्सपर्ट असशील, हे क्षत्रियांचे खेळ आहेत, तू वैश्य आहेस, तू जाऊन तिथे जा गायींची रक्षा कर, इथे क्षत्रियांच्या खेळांमध्ये येऊ नको, तुला कोणी द्वारकाचा राजा बनवलं माहिती नाही म्हणून. आता बलरामजी म्हणाले दिस इज टू मच, हे खूप झालं. तर बलरामजींनी गदा घेतली आणि रुक्मीच्या डोक्यावर मारली. संपला, रुक्मी तिकडेच. हे बघून रुक्मीचे जितके काही क्षत्रिय राजे होते ते सगळे पळाले. बलरामजी त्यांच्या मागे नाही धावले, त्या कलिंग देशाच्या राजाच्या मागे धावले. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात 10 पाऊलामध्ये बलरामजींनी त्याला गाठलं. 10 पाऊल नंबर दिलाय. 10 पावलामध्ये त्याला गाठलं आणि मुष्टी प्रहार करून त्याचे दात तोडले. तर दात दाखवले होते त्यांनी. आणि मग इतर कोणी क्षत्रिय राजे होते, कोणी कदाचित बलरामजींवर आक्रमण केलं, कोणाचे हात तोडले, कोणाचे पाय तोडले, असं सगळ्यांना त्यांनी हरवलं. आणि हे सगळं करून आता रुक्मी तिथे समाप्त झालं आहे. आणि हे सगळं कुठलं काय कार्यक्रम आहे हा? रोचना आणि अनिरुद्धचं लग्न आहे आणि रुक्मिणी पण आली आहे. तर मागच्या वेळेस रुक्मिणी श्रीकृष्णांच्या पाया पडली होती आणि श्रीकृष्णांनी ऐकलं होतं, पण बलरामजींनी सगळी ती परिस्थिती सांभाळून घेतली होती. आणि आज तो रुक्मी सगळं काही विसरला आणि आज त्याच बलरामजींच्या विरुद्ध तो खोटं बोलतोय. तर मग बलरामजींनी त्याला पण समाप्त केलं. आणि मग हे लोक सगळे रोचनाला घेऊन, अनिरुद्धला घेऊन द्वारकेला गेले. तर भक्तिविनोद ठाकूरांनी ते जे प्रत्येक असुराला एक एक जो दुर्गुण सांगितला आहे ते केवळ वृंदावनातल्या असुरांना सांगितलं आहे. हे रुक्मीबद्दल नाही सांगितलं आहे त्यांनी. पण मी याच्यावर विचार केला की रुक्मी कुठल्या दोषाचं प्रतिनिधित्व करतो. तुम्ही सांगणार मला? थोडा विचार करा. यांनी सांगितलं काहीतरी, पण तुमच्याकडून पण ऐकायचं आहे मला. थोडा विचार करा, सिंपल आहे. कुठला दुर्गुण आहे रुक्मीमध्ये? अकृतज्ञता किंवा कृतघ्नता. बरोबर, ठीक आहे. हो, सगळ्यांमध्ये दुर्गुण असतात. शुद्ध कोण? आपण आलोच नाही शुद्ध या जगामध्ये, बरोबर. पण कमीत कमी हे तर माहिती पाहिजे
की शिशुपालाच्या संगतीमध्ये मी श्रीकृष्णांच्या विरुद्ध गेलो तर गेलो, त्यांच्यावर आक्रमण केलं तर केलं, ते मारणार होते. मारता मारता माझ्या बहिणीने वाचवलं आणि दाऊजी आले, बलरामजी आले आणि बलरामजींनी श्रीकृष्णांना शिकवण दिली, अरे असं मारायचं नसतं, नवीन नातेवाईक आहेत आपले. रुक्मिणीला सांगितलं की रुक्मिणी काळजी करू नको, कमीत कमी एका दोषी व्यक्तीमध्ये सर्व दोष संपन्न असेल तरी हा दोष नसावा की त्या दोषी व्यक्तीला मरणापासून ज्यांनी वाचवलं. श्रीकृष्ण नेहमी सेवक भावनेमध्ये आहेत, बलरामजी नेहमी श्रीकृष्णांचे सेवक आहेत. त्या दिवशी रुक्मीला वाचवण्यासाठी त्यांनी श्रीकृष्णांना उपदेश दिला. बलरामजी कधी देतात उपदेश श्रीकृष्ण? कधी नाही देते. जेव्हा सुभद्रा हरण केलं अर्जुनाने तेव्हा बलरामजींना खूप राग आला, अरे माझ्या बहिणीचं हरण केलं. अर्जुनाला मारायला जाणार होते पण श्रीकृष्ण म्हणाले, दाऊजी मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं म्हणजे ती किंचाळत असेल नाही का? कुठल्या मुलीचं जेव्हा अपहरण करतं तेव्हा ती किंचाळते. थोडंसं विचार तरी की सुभद्रा काय करत होती जेव्हा अर्जुन तिला घेऊन गेला द्वारकेतून तेव्हा दाऊजींनी विचारलं तर सगळेजण म्हणत होते सुभद्रा खूप हसत होती आणि सुभद्रा खूप खुश होती अर्जुनासोबत. तर म्हणलं मग असं वाटतंय की त्या दोघांचं पण एकमेकांवर प्रेम आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे ठीक आहे. तर श्रीकृष्णांना कधी बलरामजी उपदेश देत नाहीत, तो नियम पण सेवक भगवान बलरामांनी सेव्य भगवान श्रीकृष्णांना त्या दिवशी उपदेश दिला. का उपदेश दिला? रुक्मीला वाचवायला. रुक्मीमध्ये त्यांनी चांगला गुण बघितला. बघा बलरामजींचा साधेपणा काय, बघा बलरामजींचं हृदय किती साफ आहे. ज्या व्यक्तीमध्ये एकही सद्गुण नाही त्या व्यक्तीमध्ये पण त्यांनी सद्गुण बघितला आणि त्याचे प्राण वाचवले. पण त्या व्यक्तीने सगळ्यात मोठा दोष काय स्वीकारला? सगळ्यात मोठा दोष हा स्वीकारला, कृष्णांवर आक्रमण केलं तो दोष नाही केला. आक्रमण करून ज्यांनी माझे प्राण वाचवले त्याच्यावर त्यांनी एकतर आधी खोटं बोलले आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अपमानित केलं की तुम्ही गोचारण करण्यासाठी लायकीचे आहात, तुम्ही राज्य करण्यासाठी लायकीचे नाही आहात. हा जो रुक्मी आहे, आपण प्रलंबासूर कुठल्या दुर्गुणाचं प्रतीक आहे ते बघितलं, आपण धेनुकासूर कुठल्या दुर्गुणाचं प्रतीक आहे ते पण बघितलं. रुक्मी कुठल्या दुर्गुणाचं प्रतीक आहे माहिती आहे? कृतघ्नता. तर श्रीकृष्ण कधी कधी धर्माच्या स्थापनेसाठी क्रूर होऊ शकतात, पण बलरामजींनी त्याचे प्राण वाचवले. पण रुक्मीचं दुर्दैव काय बघा की त्यांनी बलरामजींना अपमानित केलं आणि अशा व्यक्तीला मग बलरामजींनी सोडलं नाही. तर म्हणून बलरामजींनी ज्यांना ज्यांना मारलंय त्या अनर्थांशी आपल्याला स्वतः लढायचं आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण मदत नाही करत, तर कृतघ्नता याच्याशी आपल्याला लढायला लागेल. तर ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, ज्यांनी एका अर्थाने जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांचे भक्त नव्हतो आपण जिवंत मृतदेहच होतो आहे नाही, या शरीरामध्ये प्राणच नव्हते, आपण काय करत होतो? तर ज्या प्रभुपादांनी ज्या गुरु महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आणि सांगितलं की श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे, कमीत कमी त्यांच्याप्रती तरी आपण कृतज्ञता नाही दाखवायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे बलरामजी आहेत हे आपल्याला नेहमी शिकवत आहेत, नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि छान आपल्याला सांगतायत की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आपण जेव्हा बलरामजींबद्दल चर्चा करतोय तेव्हा श्रील प्रभुपादांबद्दल चर्चा नाही केली तर ती अपूर्ण आहे चर्चा. तर जसे श्रील प्रभुपादांचं कसे आहे ते बलरामजींचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत याच्यावर एक मला बोलायचं आहे. तर हा आहे स्कंद क्रमांक 4 अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 54. तर या श्लोकामध्ये नारद मुनी ध्रुव महाराजांना शिकवण देत आहेत. तर म्हणतायत ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्रीकृष्णांची उपासना करण्याचा हा 12 अक्षरी मंत्र आहे. मनुष्याने भगवंतांच्या भौतिक रूपांची स्थापना करावी आणि मंत्रोच्चारण करीत आणि अधिकारी पुरुषांनी सांगितलेल्या विधिविधानांचे अगदी तंतोतंत पालन करीत त्यांना फळे फुले तथा इतर विविध प्रकारचे अन्नपदार्थ अर्पण करावेत. ते इथे ध्रुव महाराजांना सांगतायत मूर्तीपूजा करावी आणि कशी करावी? अधिकारी जनांनी जसं सांगितलंय तसं तंतोतंत पालन करायचं आहे. मूर्तीपूजेमध्ये स्वतःचं डोकं नाही लावायचं आहे.
तथापि हे सर्व देश, काळ व पात्राच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितींचा विचार करूनच करण्यात यावे. परिस्थिती अनुसार मूर्तीपूजा केली पाहिजे. त्याचं ना 3 पानांचं तात्पर्य आहे आणि त्या 3 पानांच्या तात्पर्यामध्ये एक पॅरेग्राफ आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद स्वतःची भावना व्यक्त करतायत. तर कसे बलरामजी परिस्थिती अनुसार कधी कधी श्रीकृष्णांना उपदेश पण करतायत, जे कधी करत नाहीत. ते आपण बघूया. तर श्रील प्रभुपाद काय म्हणतायत. मंत्र जप करणे आणि भगवंतांची मूर्ती बनविणे हा अर्चना मार्ग साचेबद्ध नाही किंवा तो सर्वत्रच सारखाही नाही. या श्लोकामध्ये विशेष उल्लेख केलेला आहे की मनुष्याने स्थळ, काळ आणि उपलब्ध सुविधांचा विचार करावा. आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन संपूर्ण जगभरात चालू आहे आणि आम्हीही विभिन्न केंद्रांमध्ये श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करतो. आता काय म्हणतात बघा. काल्पनिक मतांमुळे गर्विष्ठ झालेले आमचे भारतीय मित्र कधीकधी निंदा करतात. काय निंदा करतात. तुम्ही हे केलेले नाही, ते केलेले नाही. म्हणजे कुठल्या पुस्तकांमध्ये जर काही नियम दिले असतील तर ते नियम पालन नाही केले. जसं भारतामध्ये खूप मोठे भागवत कथाकार आहेत, त्यांचं नाव नाही सांगणार मी, खूप फेमस भागवत कथाकार आहेत. त्यांना एकदा लंडनला बोलवलं होतं कथा करायला. तर ते सोबत ड्रममध्ये गंगेचं पाणी घेऊन गेले आणि तिथे जो काही स्वयंपाक झाला तो त्या गंगेच्या पाण्याने केला. आंघोळ जी केली ती गंगेच्या पाण्याने केली. प्यायला जे पाणी होतं ते गंगेचं पाणी. का. कारण भारत भूमीच्या बाहेर जो काही प्रदेश आहे हा पवित्र नाही आहे आणि लंडनमध्ये ज्या नद्या आहेत त्याचं पाणी पवित्र नाही आहे. तर मी भागवत कथाकार आहे, मी भागवत बोलणारा कथाकार आहे, माझी चेतना किती पवित्र पाहिजे. तर ती पवित्र चेतना करण्यासाठी इथून गंगा पाणी घेऊन गेले होते ड्रममध्ये मोठे मोठे. 7 दिवसांसाठी जो स्वयंपाक जे काही सगळं केलं ते गंगेच्या पाण्याने केलं. तर अशा भावनेने जर कोणी लोक असतील तर ते मग म्हणतात तुमच्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये हे नाही होत, तुमच्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये ते नाही होत. प्रभुपाद जेव्हा सुरुवातीला न्यूयॉर्कला गेले तेव्हा त्यांना एक स्कायस्क्रेपर बिल्डिंगमध्ये, मॅनहॅटन एरिया आहे, त्या स्कायस्क्रेपर बिल्डिंगमध्ये एक फ्लोअर मिळाला होता आणि लगेच त्यांनी आपल्या गुरुबंधूंना पत्र लिहिलं होतं की तुम्ही जर कोणा मला मदत केली तर आपण इथे पहिलं राधाकृष्ण मंदिर बांधू भारताच्या बाहेर. आणि आपल्या गुरु महाराजांची इच्छा होती, भक्ती सिद्धांत सरस्वतींची इच्छा होती. तर गुरु महाराजांच्या इच्छेसाठी कृपया तुम्ही माझ्याशी सहकार्य करा आणि आपण खूप छान मंदिर बांधू. कोणी मदत नाही केली. एक विजयपत सिंघानिया होते, रेमंड कंपनी माहिती आहे, रेमंड JK ग्रुप ऑफ कंपनीज. तर त्याचे जे मालक आहे ते सिंघानिया फॅमिली आहे, ते वैष्णव आहेत जन्म. तर विजयपत सिंघानियाला प्रभुपादांनी एक पत्र लिहिलं आणि म्हणाले की कृपया तुम्ही जर मला मदत केली तर आपण तुमच्या नावाने राधाकृष्णांचं पहिलं आंतरराष्ट्रीय मंदिर बांधू आणि तुम्हाला ते श्रेय मिळेल. तर त्यांनी एक पत्र पाठवलं आणि म्हणाले तुम्ही कुठे बांधणार आहे ते मंदिर. तर त्यांनी सांगितलं एका स्कायस्क्रेपर गगनचुंबी इमारतीमध्ये एका फ्लोअरवर. ते म्हणाले मंदिर असं नसतं, मंदिराला शिखर असतो. तर तुम्ही शिखर कुठे बांधणार. तर प्रभुपादांनी पत्र पाठवलं प्रभू आपण भारताच्या ग्रामीण भागामध्ये मंदिर नाही बांधत आहे. न्यूयॉर्क हे पूर्ण विश्वातलं सगळ्यात महागडं शहर आहे आणि न्यूयॉर्कचं सगळ्यात महागडं भाग आहे मॅनहॅटन. तर मॅनहॅटनमध्ये राधाकृष्ण मंदिर बांधायचं आहे तर त्याला आपल्याला शिखर नसेल तरी चालतं, पण मंत्र उच्चारण नीट पाहिजे, जप पाहिजे आणि तिथे मूर्तींची पूजा नीट केली पाहिजे. ते म्हणाले नाही शिखर पाहिजे, शिखराशिवाय नाही होणार. तर त्या भावनेने श्रील प्रभुपादांना ते सगळं माहिती आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणतात काल्पनिक मतांमुळे गर्विष्ठ झालेले आमचे भारतीय मित्र कधी कधी निंदा करतात तुम्ही हे केलेलं नाही, तुम्ही ते केलेलं नाही. तथापि नारद मुनींनी ध्रुव महाराज या एका सर्वश्रेष्ठ वैष्णवाला दिलेला हा उपदेश ते विसरतात. विशिष्ट स्थळ, काळ आणि परिस्थितीचा मनुष्याने विचार करणे अत्यावश्यक आहे. भारतात जे सोयीचे असेल ते पाश्चात्य देशांमध्ये सोयीचे असणे शक्य नाही. जे कोणी आचार्य परंपरेमधील नाहीत किंवा ज्यांना आचार्याच्या भूमिकेमध्ये कसे वागावे याचे व्यक्तिशः ज्ञान नाही ते लोक अकारणच भारताबाहेरील इस्कॉन आंदोलनाचा कार्यावर टीका करतात. वस्तुस्थिती अशी आहे की असे टीकाकार कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वतः काहीही करू शकत नाहीत. प्रचार कोणी केला नाही भारताच्या बाहेर, फक्त प्रभुपादांवर टीका केली. तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. मागच्या लेक्चरमध्ये मी म्हणत होतो की एका संन्यासाने लग्न समारंभामध्ये भाग घ्यावा का. तर
सांस्कृतिक दृष्टीने नाही घ्यायला पाहिजे, पण प्रभुपादांनी भाग घेतला का? तर प्रभुपाद म्हणाले मी जर यांचं लग्न नाही लावून दिलं तर चुकीचे संबंध होतील, म्हणून मी संन्यासी असून ते करतोय. भावना काय होती? यांना कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर कसं करायचं त्यासाठी जे जे गरजेचं आहे मी करेन. भावना शुद्ध आहे प्रभुपादांची. ते इथे म्हणतायत सर्व प्रकारचा धोका पत्करून. बघा प्रभुपाद करताल कोण वाजवत आहे? ओके, तर श्रील प्रभुपाद आपलं मनोगत व्यक्त करत आहे. सर्व प्रकारचा धोका पत्करून आणि स्थळ काळाचा विचार करून जर एखाद्याने सर्वत्र प्रचार केला तर उपासनेच्या पद्धतीमध्ये कदाचित काही परिवर्तने असू शकतील, मात्र असे करणे शास्त्रानुसार मुळीच चुकीचे नाही. तर श्रील प्रभुपाद शेवटी ती भावना आली, सर्व प्रकारचे धोक्या पत्करून जर मी प्रचार करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोषच दिसत आहेत. तुम्हाला हे दिसत नाही की भारताबाहेर आजपर्यंत कोणी प्रचार केला आहे का? तर याला म्हणतात की बलरामजींचे प्रामाणिक प्रतिनिधी. बलरामजींची भावना आहे श्रीकृष्णांची ख्याती वाढावी, स्वयंप्रकाश बलराम. तर म्हणून प्रभुपादांनी पण काय केलं? बलरामजींचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत म्हणून राधाकृष्ण नित्यलीला कोरीला प्रकाश. राधाकृष्णांच्या नित्यलीलेवर षड गोस्वामींनी प्रकाश टाकला. श्रील प्रभुपादांनी षड गोस्वामींचे प्रतिनिधी म्हणून राधाकृष्णांचे. तर हे पूर्ण जे भागवत आहे 12 स्कंदांचं आहे. 10वा स्कंद लिहिला श्रील प्रभुपादांनी. 10व्या स्कंदामध्ये श्रीकृष्ण लिहिलं आहे. 10वा स्कंद पूर्ण व्हायच्या आधी जेव्हा 4था स्कंद चालू होता तेव्हा श्रील प्रभुपादांनी श्रीमद भागवत थांबवलं आणि कृष्ण पुस्तक लिहिलं. कारण श्रील प्रभुपादांना वाटलं मी आता 4थ्या स्कंदावर आहे, 5वा 6वा 7वा 8वा वेळ जाईल आणि कदाचित मी म्हातारा होईन आणि कदाचित राधाकृष्णांचे जो 10वा स्कंद आहे तो मी कदाचित मांडू शकणार नाही, आणि मी जर ती राधाकृष्ण लीला नाही मांडली तर ती दूषित अवस्थेमध्ये कोणी ना कोणीतरी मांडणार आणि लोक संभ्रमित होणार आणि वैकुंठाचा मार्ग चुकणार. म्हणून 4थ्या स्कंदावर भागवत थांबून 10व्या स्कंद कृष्ण पुस्तकाच्या रूपात श्रील प्रभुपादांनी, म्हणजे प्रभुपादांच्या मनात होतं राधाकृष्णांना पुढे करायचं. पण राधाकृष्णांना कसं पुढे करायचं? देश काळ परिस्थिती अनुसार, जे बलरामजींनी केलं. तर अशा प्रकारे आपण खूप भाग्यवान आहोत की बलरामजी आपल्या जीवनात आहेत, श्रील प्रभुपाद आपल्या जीवनात आहेत आणि बलरामजी आणि श्रील प्रभुपादांचे प्रतिनिधी पण आपल्या जीवनात आहेत. अशा प्रकारे योग्य आपल्याला जर मार्गदर्शन कोणी दिलं तर ते योग्य मार्गदर्शन स्वीकारून कृतज्ञतेच्या भावनेने आध्यात्मिक तत्वांना भौतिक दृष्टीने न बघता आणि मान सन्मानाची अपेक्षा न करता जेव्हा आपण राधाकृष्णांसमोर जाऊ तेव्हा राधाकृष्ण आपल्याला बघून किती खुश होतील आणि लगेच तत्क्षण आपल्याला सेवेमध्ये स्वीकारतील, जी आपल्या जीवनाची अभीष्ट सिद्धी. तर म्हणून बलरामजींप्रती आपण खूप खूप आभारी आहोत आणि श्रील प्रभुपादांप्रती आपण खूप खूप आभारी आहोत. त्यांनी आपल्याला योग्य शिकवण दिली. खूप खूप धन्यवाद. जय श्री बलराम जयंती महामहोत्सव की जय. जय श्री बलराम जी की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. तर कीर्तन करायच्या आधी मोहनचंद्र प्रभू अनाउन्समेंट.